हॅलो माय डिअर स्टुडंट्स, वेलकम टू ऑल. बोराडे मॅथ्स अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. MSTCT 2026 जे विद्यार्थी देणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी बोराडे मॅथ्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलतर्फे आपण घेऊन आलो आहोत PYQ सिरीज, ज्यामध्ये आपण 2025मध्ये विचारलेले टॉपिक वाईज PYQ सॉल्व करणार आहोत. आणि आज आपण सुरुवात करणार आहोत ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ह्या टॉपिकपासनं, जो तुमचा आवडता टॉपिक नक्कीच असणार आहे किंवा आवडता नक्कीच बनणार आहे मुलांनो. कारण हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. याच्यावरती 3 ते 4 MCQs तुम्हाला माहिती येतात. तर ह्या टॉपिककडे तितक्याच तुम्ही तत्परतेने लक्ष देणं गरजेचं आहे. हे सेशन तुम्हाला जर आवडलं तर सेशन नक्कीच लाईक करणार आहात तुम्ही. तुमच्या कमेंट पण आल्या पाहिजेत. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही केल्या पाहिजेत, म्हणजे त्या तुमच्या डाऊट्सचं निरसन पुढच्या सेशनमध्ये मी नक्कीच करणार आहे. आणि हे सेशन तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत काय करायचं आहे, तुम्ही शेअर करायचं आहे. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण जेव्हा जेव्हा मी लेक्चर अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मुलांनो. तर चला सुरुवात करूया पुन्हा एकदा त्याच जोशमध्ये, त्याच एनर्जीमध्ये आणि त्याच उत्साहामध्ये पहिल्या प्रॉब्लेमपासून मुलांनो. चला तर सेशनचा फर्स्ट प्रॉब्लेम आहे आपल्यासमोर. एक एक प्रॉब्लेम आपण बघायचा आहे. आणि मी प्रॉब्लेम स्टार्ट करण्या अगोदर एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. हा जो प्रॉब्लेम तुमच्या समोर दिसतोय, तर प्रॉब्लेम काय, व्हिडिओ काय करायचा आहे, पॉज करायचा आहे आणि तो स्वतः अटेम्प्ट करून बघायचा आहे, स्वतः ट्राय करून बघायचं आहे. आणि त्याचं आन्सर तुमच्या या 4 ऑप्शनला मॅच होतं आहे का एकदा बघायचं आहे आणि नंतर मी सांगितलेलं सोल्युशन बघायचं आहे. तर चला तर मुलांनो, आजच्या या सेशनला सुरुवात करूया क्वेश्चन नंबर 1 पासून. तर काय आहे, इफ tan 3θ इक्वल टू cot θ इज गिवन, आणि तुम्हाला θ इक्वल टू 4 ऑप्शन आहेत, मध्ये दिलेत, म्हणजे इथं जनरल सोल्युशनची भानगड आहे मुलांनो. तर काय दिलं आहे, tan 3θ इज इक्वल टू आपल्याला दिलं आहे cot θ. सगळ्यांना लक्षात असेल, जनरल सोल्युशनमध्ये एक तर sin θ असतो, cos θ असतो, नाही तर tan θ असतो. cot θ कधी असतो का नाही. या बाजूला tan 3θ आहे, नो प्रॉब्लेम. मग कॉटला आपण काय बनवूया, tan बनवूया. कॉटला tan कसं बनवतात मुलांनो, tan ऑफ काय लिहितात, कॉम्प्लिमेंटरी अँगल π/2 - θ लिहितात. आणि या साईडला काय आहे, tan ऑफ 3θ. आता इट इज जस्ट लाईक, हे कोणासारखं दिसतंय मुलांनो, हे दिसतंय तुमचं tan θ इक्वल टू tan अल्फा सारखं. आणि मग अशा रीतीने जर असेल तर याचं जनरल सोल्युशन कशाने मिळतं आपल्याला, θ इक्वल टू nπ प्लस अल्फाने मिळतं. तर मुलांनो, ह्या प्रॉब्लेममध्ये अल्फा कोण आहे आपल्यासाठी, π/2 - θ. तर त्या फॉर्म्युल्याप्रमाणे तुम्हाला जायचं असेल तर इथं काय असणार आहे जनरल सोल्युशन, 3θ इक्वल टू nπ लिहा आणि प्लस करून अल्फा कोण आहे, तर π/2 - θ आहे. करेक्ट आहे मुलांना. आता काय करायचं, ह्या -θ ला इकडे आणलं, प्लस 3θ आणि θ होतील 4θ. हे 4θ कसे झाले विचार करा. यातनं आपण पाय कॉमन घेतला, तर मुलांनो पाय कॉमन घेतला आहे म्हणून आतमध्ये राहिलं n + 1/2. यात आपण काय करूया, क्रॉस मल्टिप्लिकेशन, n जिसका कोई नहीं होता उसका अपॉन 1 टू n + 1 / 2 आणि इंटू किती मुलांनो, पाय. इकडे आहे 4θ, पण आपल्याला व्हॅल्यू कसली काढायची आहे, थीटाची. θ इक्वल टू बच्चे लोग 2n + 1 / 4 2 8 झालेत आणि मल्टिप्लाय बाय पाय. आता तुम्ही ऑप्शनमध्ये नीट जर बघितलं तर तुम्हाला असं लक्षात येणार आहे मुलांनो की तुमचा कोणता ऑप्शन करेक्ट आहे, तर ए ऑप्शन बिलकुल एकदम परफेक्टली करेक्ट असणार आहे. करेक्ट आहे. तर हा झाला पहिला प्रॉब्लेम. प्रत्येक प्रॉब्लेम ऑब्झर्व करा मुलांनो. सांगायला थोडा वेळ घेईल मी, पण प्रत्येक प्रॉब्लेम समजून सांगणार आहे, लक्षात घ्या. सेकंड क्वेश्चन, पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ θ काय दिला आहे मुलांनो, बिलॉंग्स टू 0 to π दिला आहे. म्हणजे याचा अर्थ θ ग्रेटर दॅन 0 लेस दॅन π हे लक्षात घ्या. आणि तुम्हाला सांगितलं आहे याचं सच दॅट, म्हणजे तुम्हाला सोल्युशन्स फाइंड आउट करायचे आहेत मुलांनो. कशा रीतीने करता येईल, प्रॉब्लेम लिहितो आहे मी, sin θ प्लस sin 4θ प्लस सगळे साईन रेशोमध्ये, अँगल मात्र डिफरंट आहे, sin 7θ इज इक्वल टू 0. तो मुलांनो स्टार्ट कसं करायचं आहे बघा. तुमच्या असं लक्षात येईल, इथं साईनची ॲडिशन आहे,
तुम्हाला साइन सी प्लस साइन डीचा फॉर्म्युला आठवते का फॅक्टरायझेशनचा? 2 sin ऑफ सी प्लस डी बाय 2 कॉस ऑफ सी मायनस डी बाय 2. तर पण कोणती जोडी चालणार आहे मला? ही जोडी चालणार आहे मुलांनो. साइन 7 थिटा प्लस साइन थिटासाठी मी 2 sin ऑफ काय लिहू इंटू कॉस ऑफ काय लिहू प्लस हे मात्र मधलं साइन 4 थिटा तसंच ठेवतं आहे. तुम्ही म्हणणार ही जोडी का घेतली आहे सर? कारण मला माहिती 7 थिटा आणि थिटाची ॲडिशन होईल 8 थिटा आणि त्याला डिवाइड 2 केल्यावर 4 थिटा होतील का नाही? हा अँगल इथं येईल बघा. मग जोडी कोणती कंपेअर करायची ती लक्षात आली पाहिजे. तर थिटा आणि 7 थिटाची ॲडिशन 8 थिटा डिवाइड बाय 2 केल्यावर इथं 4 थिटा असणार आहे. 7 थिटामधनं थिटा गेल्यावर 6 थिटा डिवाइड बाय 2 केल्यानंतर 3 थिटा असणार आहे. यस और नो बच्चे लो? मग इथं साइन 4 थीटा वी कैन टेक साइन 4 थीटा कॉमन. सो ब्रैकेट में क्या रहेगा बच्चों? ब्रैकेट में रहेगा 2 कॉस ऑफ 3 थीटा प्लस 1 इज इक्वल टू 0. आता ऐका, या दोघांचा प्रोडक्ट इक्वल टू 0 है. इसका मतलब होगा एक तो साइन 4 थीटा इक्वल टू 0 रहेगा, नहीं तो 2 कॉस 3 थीटा प्लस 1 इक्वल टू 0. याला डिरेक्टली आपण कॉस 3 थीटा इथेच ठेवतोय, प्लस 1 त्या बाजूला गेला -1 टू मल्टिप्लाय डिवाइड. आता खूप अवघड करून करायचं नाही आहे मुलांनो. तिथे 4 थीटा अँगल आहे आणि इथं 3 थीटा अँगल आहे. जर 4 थीटासाठी बाउंड्री काय असणार आहे मुलांनो? इथं 0 असणार आहे आणि इथं किती असणार आहे? 4 पाय. आणि हे 3 थीटासाठी काय असणार आहे मुलांनो? अँगल 2 आहे 3 थीटा, त्यासाठी इंटरवल काय येईल बरं? 0 to 3 पाय. आता तुम्हाला सर्वांना कॉर्डिनेट ॲक्सिस समजता आहेत मुलांनो. कॉर्डिनेट ॲक्सिस बघा, इथं 0 असतो, इथे पाय बाय 2 असतो, इथे पाय, इथे 3 पाय बाय 2 असतो, त्यानंतर इथे 2 पाय असतो. परत चक्कर मारला तर इथे 2 पायमध्ये पाय बाय 2 मिळवले तर मुलांनो किती होतील माहिती का? 5 पाय बाय 2 होतील. 5 बाय 2मध्ये पाय बाय 2 मिळवले तर इथे किती होणार मुलांनो? 3 पाय होतील. बस इथपर्यंतच थांबतो मी. 4 असा पूर्ण कंप्लीट राऊंड मारला तर इथं 4 पाय पण होतील. 2 राऊंड मारल्यानंतर 4 पाय होतात आणि एक कंप्लीट आणि एक अर्धा राऊंडपर्यंत 3 पायपर्यंत येतो. आता नीट ऐका मुलांनो, दोन्हीही उत्तरं मी तुम्हाला सांगणार आहे, थोडी अच्छे से देखो मुलांनो. साइन 4 थीटा इक्वल टू 0. आता साईनच्या कोणत्या अँगलचं उत्तर 0 आहे मुलांनो? साइन 0चं उत्तर 0 आहे. साइन कोणता पण पायचं उत्तर 0 आहे. पण 0 मात्र इन्क्लूड नाही आहे कोणत्याच इंटरवलमध्ये, त्यामुळे 0 सोडून द्या. पहिल्या चक्करमध्ये साइन पायचं उत्तर बघा मुलांनो, 4 थीटा इक्वल टू साइन पायचं उत्तर किती असणार आहे? 0 म्हणजे पाय. साइन पुढं किती असणार आहे? 2 पायचं उत्तर किती असणार आहे मुलांनो? 0 असणार आहे. परत तिसऱ्या राऊंडमध्ये 3 पायसाठी ते उत्तर काय असणार आहे मुलांनो? 0 असणार आहे. त्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये 4 पाय इन्क्लूड आहे का? तर नाही, 4 पायला सोडून द्या. तर हे 3साठी तुमचं उत्तर काय असणार आहे? 0 असणार आहे. 4 पाय का बरं इन्क्लूड नाही आहे? ते ओपन इंटरवल आहे, लक्षात घ्या. म्हणजे थीटाची व्हॅल्यू किती येईल रे? एक उत्तर येईल पाय बाय 4. इथं 2 पाय बाय 4 म्हणजे इथं पाय बाय 2 होतील बरं का मुलांनो. 3 पाय बाय 4 हे 3 ऑप्शन आलेले आहेत यावरनं बरं का. कशा रीतीने केले समजलं तुम्हाला? ओके. आता कॉस 3 थीटाची व्हॅल्यू -1/2 आहे. नीट ऑब्झर्व करा. कॉस रेशो निगेटिव्ह कुठे असतो? सेकंड आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये असतो मुलांनो. सेकंड क्वाड्रंटमध्ये म्हणजे पाय मायनस थीटा आणि थर्ड क्वाड्रंट म्हणजे पाय प्लस थीटा मुलांनो. त्यानंतर आपण हे पहिल्या राऊंडमध्ये हे 2 उत्तर येतील, पण तिसऱ्या राऊंडमध्ये इथं येऊन 1 येईल. म्हणजे त्यासाठी तुम्हाला 3 पायमधनं थीटाला सबट्रॅक्ट करायला लागेल की नाही? तर 3 पाय आणि 3 पायपर्यंतच जायचं आहे, त्याच्या पुढे जायचं नाही आहे. पण थीटा किती असणार आहे? कॉसचा असा कोणता अँगल आहे ज्याचं उत्तर 1/2 आहे मुलांनो? 30 डिग्री का 60 डिग्री? 60 डिग्री म्हणजे पाय बाय 6. म्हणजे एक उत्तर 3 थीटाचं एक उत्तर पाय मायनस पाय बाय 6 असणार आहे. दुसरं उत्तर पाय प्लस पाय बाय 6 असणार आहे. तिसरं उत्तर 3 पाय मायनस पाय बाय 6 असणार आहे. म्हणजे किती होईल मुलांनो? सिम्प्लिफाय केलं तर 5 पाय बाय 6 आलं आहे मुलांनो. इथं 7 पाय बाय 6 आलं आहेत. इथं 6 3 = 18 आहे म्हणजे 11 पाय बाय 6 आले आहेत. ओके. त्यानंतर बघा बरं का, 6 3 = 18, 11 नाही, 18मधनं 1 गेला आहे म्हणजेच इथं 17 राहणार आहे. 17 पाय बाय 6. ओके. एकदा बघून घ्या. पाय बाय 6 नाही, तिथंच तर चूक केली तुम्ही सरांनी.
काय मुलांनो π/6 नाही ते π/3 घ्यायला पाहिजे. π/3 घेतले तरच बरोबर उत्तर येईल ना सर. ओके सॉरी π/3 आणि π/3. ओके म्हणजे किती झाले हे 2π/3 पहिला अँगल झाला आहे. 3π प्लस म्हणजेच हे 4π/3 झाला आहे. 3 3 9 म्हणजे 8π/3 झालं आहे. पण हे काय इक्वल टू चालू आहे 3θ इक्वल टू म्हणजे θ इक्वल टू किती होणार 2π/9 पहिला अँगल 4π/9 सेकंड होईल आणि 8π/9 थर्ड होईल. आता हे 3 आन्सर आणि हे 3 आन्सर असे मिळून तुम्हाला कोणता ऑप्शन बरोबर येतो आहे जरा नीट ऑब्झर्व करा बरं मुलांनो. कोणता ऑप्शन करेक्ट येतो आहे. π/4 कुठं आहे पहिल्या याच्यात आहे. π/2 आहे आणि 3π/4 आहे. बरं पण 5π/12 आहे का आपल्याकडे नाही म्हणजे ए ऑप्शन चुकीचा आहे. सेकंड ऑप्शनमध्ये जाऊया. 2π/9 आहे तिथे. π/4 आहेत. π/2 आहेत. 2π/3 नाही आहे म्हणजे बी ऑप्शन गलत आहे. पुढे 2π/9 आहेत. π/4 आहेत. π/2 आहेत. त्यानंतर 3π/4 पण आहेत. पण बघा इथं 8π/10 आलं आहे म्हणजे सी ऑप्शन पण रॉंग आहे. म्हणजे ऑप्शन कोणता बरोबर आहे ऑटोमॅटिकली डी ऑप्शन आहे. पण तरी चेक करा 2π/9 तिकडे आहेत का यस सर आहे. π/4 आहेत का यस. 4π/9 आहेत का यस आहेत. π/2 पण आहेत. 3π/4 आहेत आणि 8π/9 पण आहेत. म्हणजे 6च्या 6 सोल्युशन्स तुम्हाला मॅच करून दाखवलेत मुलांना. इज दॅट क्लिअर. हे सिम्पल वेने तुम्ही आन्सर आणू शकता. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया मुलांनो. काय सांगितलं आहे यामध्ये साइन ऑफ π/4 कॉट थीटा इक्वल टू कॉस ऑफ π/4 टॅन थीटा. तर तुम्हाला जनरल सोल्युशन काढायचं आहे. 4 ऑप्शन आपल्या समोर दिसत आहेत. कशा रीतीने सुरुवात करायची आहे मुलांनो. तर साइन ऑफ काय म्हणणार आहे आपण इथं π/4 कॉट थीटा इज इक्वल टू त्या बाजूला आहे कॉस ऑफ π/4 टॅन थीटा. बच्चे लोग तुम्ही नीट ऑब्जर्व करा. या बाजूला साइन है या बाजूला कॉस है. चलेगा क्या ऐसा नहीं चलेगा. दोनों साइड पे सेम करना होगा. इकडं साइन आहे तर इकडं पण साइन करूया. कॉसला साइन बनवायचं असेल तर कॉम्प्लिमेंटरी अँगल कसा असतो तो कॉम्प्लिमेंटरी अँगल साइन ऑफ किती मायनस करायचा मला ना कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे π/2 90 मायनस कोणता अँगल आहे हा अँगल π/4 टॅन थीटा जी आहे ते. बरं का मुलांनो या बाजूला किती येत रे साइन ऑफ π/4 कॉट थीटा. करेक्ट आहे बच्चे लोक. दोन्ही बाजूंना साइन आहे म्हणजे अँगल सेम असणार आहेत. कोण कोण सेम आहे सांगा बरं. π/4 कॉट थीटा इज इक्वल टू π/2 मायनस π/4 टॅन थीटा. इथपर्यंत लिहिलं आहे. या मायनसला इकडे आणूया. π/4 कॉट थीटा प्लस π/4 टॅन थीटा. बरं का मुलांनो इज इक्वल टू किती रे π/2. π/4ला कॉमन घेतला आपण. ब्रॅकेटमध्ये काय कॉट थीटा. कॉट थीटाला 1/टॅन थीटा लिहू का सर लिहून टाका. प्लस कोण आहे हे टॅन थीटा आणि ह्या बाजूला किती आहेत π/2. मुलांनो पाय कॅन्सल झाले आणि मुलांनो हे 4 तिकडे आणले तर हे लिहिताना मी टॅन थीटा पहिल्या नंबरला लिहितो आहे प्लस 1/टॅन थीटा दुसऱ्या नंबरला लिहितो आहे आणि 4 इकडे आणले तर 2 2 4 4 म्हणजे 2 होतील. आता मुलांनो या जर टॅन थीटाने मल्टिप्लाय केलं तर इट बिकम टॅन स्क्वेअर थीटा. यस ऑर नो. इथं टॅन थीटाने मल्टिप्लाय केलं तर प्लस टॅन थीटा प्लस टॅन थीटा नाही सर प्लस 1 टॅन थीटा कॅन्सल होईल आणि इक्वल टू इकडे असणारे 2 टॅन थीटा. बरं का टॅन थीटाने मल्टिप्लाय केल्यानंतर थ्रूआउट याला तिन्ही टर्मला टॅन थीटाने मल्टिप्लाय केलं तर 2 टॅन थीटा इकडे आणलं तर तुम्हाला लक्षात येईल मुलांनो टॅन स्क्वेअर थीटा माइनस 2 टॅन थीटा प्लस 1 इक्वल टू 0. आप देख सकते हो बच्चों हा परफेक्ट स्क्वेअर आहे. परफेक्ट स्क्वेअर आहे. कसला परफेक्ट स्क्वेअर आहे सांगा बरं. टॅन स्क्वेअर थीटाचं स्क्वेअर रूट टॅन थीटा मिडल नंबर साइन मायनस 1चं स्क्वेअर रूट 1. याचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर टॅन थीटा मायनस 1 इक्वल टू काय आलं आहे 0. म्हणजे टॅन थीटा इक्वल टू काय असणार आहे मुलांनो 1. म्हणजेच टॅन थीटा इक्वल टू टॅनच्या कोणत्या अँगलचं उत्तर 1 आहे तर मुलांनो π/4 टॅन 45 डिग्रीचं. अशा रीतीने जर समोरासमोर असतील तर आज पहिल्यांदाच फॉर्म्युला वापरला आहे. थीटाची व्हॅल्यू काय असते n π प्लस हा अँगल लिहायचा आहे π/4 कारण टॅन थीटा इक्वल टू टॅन अल्फाचं जनरल सोल्युशन असतं थीटा इक्वल टू n π प्लस अल्फा. थीटा इक्वल टू n π प्लस
π/4। कौन सा ऑप्शन सही है बच्चों? देख लो यहाँ पर, बता दो मुझको। ए ऑप्शन आपल्याला दिसतंय करेक्ट येते मुलांनो, बाकी कोणता ऑप्शन मॅच होताना दिसत नाही। इज दॅट क्लिअर टू यू बच्चे लोग? यस ऑर नो? यस। नेक्स्ट क्वेश्चन आहे 16 रेज टू साइन स्क्वेअर एक्स प्लस 16 रेज टू कॉस स्क्वेअर एक्स। 16चा पावर साइन स्क्वेअर एक्स आहे, 16चा पावर कॉस स्क्वेअर एक्स आहे, इज इक्वल टू किती आन्सर आहे मुलांनो? 10। तर 0 टू एन एक्सची व्हॅल्यू किती ते कितीमध्ये? 0 टू 2π मध्ये, आणि 0 आणि 2π इन्क्लूड आहे त्यामध्ये, लक्षात घ्या, महत्त्वपूर्ण गोष्ट आहे, क्लोज इंटरवल आहे याचा अर्थ। आणि तुम्हाला नंबर ऑफ सोल्युशन काढायचं, बाकी काही सॉल्व करत नाही बसायचं आहे। तर हे कशा रीतीने करतात मुलांनो नंबर ऑफ सोल्युशन ऐका। तर अशा प्रॉब्लेमला सॉल्व करायचं असेल तर एक काम करतात, 16 साइन स्क्वेअर एक्स राहू द्या, याला 16 रेज टू काय लिहा? 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स लिहा, इक्वल टू किती आहे? 1। याला लिहिताना 16 रेज टू साइन स्क्वेअर एक्स आहे राहू द्या, या लिहिताना 16 डिवाइड बाय 16 रेज टू साइन स्क्वेअर एक्स असं लिहिता येईल, इक्वल टू किती आहे मुलांनो? हे 10 आहेत, 1 नका लिहू, तिथूनच विषय कट व्हायचा नाही। तर आता आपण काय करूया, फॉर द सेक ऑफ सिंप्लिसिटी एक चीज़ करते बच्चों लोग, 16 रेज टू जो साइन स्क्वेअर एक्स दिखाई दे रहा है उसको टी मान लेते। काय मानूया? टी मानूया थोड्यासाठी, म्हणजे हे टी प्लस 16/t इक्वल टू किती झाले मुलांनो? 10। याला सिम्प्लिफाय करण्यासाठी टीने मल्टिप्लाय केलं तर काय होईल रे? टी स्क्वेअर 16 राहतील आणि हे 10 टी होतील, 10 टीला इकडे बोलून घ्या, एक क्वाड्रॅटिक इक्वेशन बनण्याच्या तयारीत आहे ना? कसं होईल हे? टी स्क्वेअर मायनस 10t प्लस 16 इज इक्वल टू 0। 16चे असे काही फॅक्टर येतील का तुम्हाला? 10 यायला पाहिजे, ॲडिशन सबट्रॅक्शन येतील ना सर? 8 2 जार म्हणता येईल, मिडल नंबर साईन मायनस 2ला पण मायनस, दोघांना मायनस, कारण -8 - 2 -10 होतात आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन 16। टी स्क्वेअरचा जो कोइफिशियंट 1 असेल तर टीचं पहिलं उत्तर असणार आहे +8 आणि टीचं दुसरं उत्तर असणार आहे +2। इज दॅट क्लिअर टू यू बच्चे लोग? याचा अर्थ टी म्हणजे कोण आहे मुलांनो? 16चा पावर आहे साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 8, आणि मुलांनो टी म्हणजे किती रे? 16चा पावर साइन स्क्वेअर एक्स आणि इज इक्वल टू किती मुलांनो? 2। तर याला आपण कसं लिहू शकतो रे? 16 म्हणजे 2 रेज टू 4 आणि मग साइन स्क्वेअर एक्स सोबत असेल, आणि 8 म्हणजे 2चा क्यूब। या दोघांना कंपेअर केलं तर काय येईल रे? पावरला इक्वल केला तर 4 साइन स्क्वेअर एक्स इक्वल टू 3 येतील। इथं पण 2 रेज टू किती होतील? 4 साइन स्क्वेअर एक्स आहे, आणि इथं 2 रेज टू किती रे? 1। बेस सेम आहे, इंडायसेस इक्वल असतील, म्हणजे इथं 4 साइन स्क्वेअर एक्स इक्वल टू किती येईल मुलांनो? 1। चला याच्यावरनं एक उत्तर आलं आहे, साइन स्क्वेअर एक्स इक्वल टू किती आहे? 3/4 आहे, आणि दुसरा साइन स्क्वेअर एक्स इक्वल टू किती आहे मुलांनो? 1/4 आहे। तर आता नंबर ऑफ सोल्युशन काढायचे 0 टू 2π मध्ये आपल्याला। मग आता याच्यावरनं एक तर साइन एक्सचं एक उत्तर येईल +3/4, दुसरं उत्तर येईल -3/4। याच्यावरनं साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर रूट घेतलं तर एक उत्तर येईल 1/2 आणि दुसरं उत्तर येईल -1/2। अब हां, याचा स्क्वेअर रूट घ्यायचं आहे सर, स्क्वेअर रूट घेतलं तर √3/2 लिहा, -√3/2, आणि हे बरोबर लिहिलं आहे। तर आता मुलांनो तुम्हीच विचार करा, नंबर ऑफ सोल्युशन किती असायला पाहिजे? एकदम सिंपल सी बात आहे, साइन पॉझिटिव्ह आहे 0 टू 2π मध्ये असे किती क्वाड्रंट आहे? 2, आणि साइन निगेटिव्ह असे क्वाड्रंट किती आहे? 2, म्हणजे नंबर ऑफ सोल्युशन किती झाले याचे? 4 झालेत। तसेच याच्यासाठी पण प्लस आणि मायनस आहे, म्हणजे नंतर 4, म्हणजे याचा अर्थ नंबर ऑफ सोल्युशन किती असणार आहे? नंबर ऑफ सोल्युशन्स पहिल्याचे 4, दुसऱ्याचे 4, म्हणजे टोटल असणार आहे 8। तर नंबर ऑफ सोल्युशन कितने हो गए बच्चों? तर ए ऑप्शन हा आपल्यासाठी काय असणार आहे? परफेक्ट असणार आहे, करेक्ट असणार आहे। इज दॅट क्लिअर टू यू? यस मुलांनो, हा प्रॉब्लेम आहे। इथं सुद्धा नंबर ऑफ व्हॅल्यूज ऑफ एक्स म्हणजे नंबर ऑफ सोल्युशनच काढायचं आहे, पण इंटरवल काय दिला आहे? नीट बघा, क्लोज इंटरवल, क्लोज आणि ओपनमध्ये फरक पडतो मुलांनो, बरं का? 0 आणि 3π पण इन्क्लूड आहे याच्यामध्ये, असायचा अर्थ आहे। आणि क्वेश्चन काय आहेत? तर 2 साइन स्क्वेअर एक्स बरं का मुलांनो प्लस 5 साइन एक्स -3 इक्वल टू 0। इट इज जस्ट लाईक अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, वाटतंय ना? 2ने -3ला मल्टिप्लाय करा, -6 चे असे फॅक्टर सांगा, आले पाहिजेत 5।
मुलांनो 3 2 जार 6 चालेल का तुम्हाला? चालायला पाहिजे ना. 3ला साईन प्लस आणि 2ला प्लस असं चालणार आहे का सर? अजिबात नाही चालणार आहे. म्हणजे 3ला आणि 2 हे आपल्याला ऑप्शन चुकीचा झाला आहे. 3 2 जार हे नाही चालणार आहे आपल्याला. म्हणजे मग कसं करायला लागेल रे? 6 1 जार 6 करू का? 6 नाही केला म्हणजे याला प्लस दिलं आणि याला मायनस दिलं. चालतंय ना. दोघांची सबट्रॅक्शन 5, दोघांचं मल्टिप्लिकेशन -6. बरोबर. पण जेव्हा साइन स्क्वेअर एक्सचा कोएफिशियंट 2 असेल तर 6ला 2ने डिवाइड करा आणि -1ला पण 2ने. 2 3 जार 6 होतील म्हणजे इथं 3 आणि हे -1/2 तसेच आहे बरं का, हे प्लसमध्ये. याचा अर्थ साइन एक्सचं एक उत्तर काय असणार आहे सांगू का तुम्हाला? +3च्या अपोजिट -3 आणि साइन एक्सचं दुसरे उत्तर काय असणार आहे माहिती का? -1/2च्या अपोजिट +1/2. यस ऑर नो बच्चो? पण मी तुम्हाला सांगू का मुलांनो, साइन एक्स इक्वल टू -3 हे पॉसिबलच नाही आहे. कारण साइन एक्सची मिनिमम व्हॅल्यू -1 आहे. -3 तर चालेल का? विच इज इम्पॉसिबल. म्हणजे पहिला डायरेक्ट गेलं. साइन एक्स इक्वल टू 1/2 चालेल. मात्र मला सांगा 0 to 3 पाय कहाँ पर आता है? 0 आहे, इथं पाय असतो, इथं चक्कर मारल्यानंतर 2 पाय असतो आणि मग चक्कर मारल्यानंतर 3 पाय इथं येतोय. मुलांनो साइन एक्स इक्वल टू 1/2 कुठं कुठं पॉझिटिव्ह असणार आहे साइन? तर पहिलं तर थिटा पहिला, नंतर पाय -θ बरं का, आणि पूर्ण चक्कर मारून आल्यानंतर 3 पाय -θ. ह्या 3 व्हॅल्यूमध्ये तुम्हाला काय होणार आहे मुलांनो? 0 to 3 पायमध्ये साइन पॉझिटिव्ह येणार आहे. पण साईनचा असा कोणता अँगल आहे ज्याचं उत्तर 1/2 आहे? साइन 30 डिग्री. 30 डिग्री म्हणजे तुमचा थिटा काय झाला मुलांनो? π/6 बरं का, π/6. किंवा तुम्हाला म्हणजे याचा नंबर ऑफ सोल्युशन 3 येणार आहे. 3 नाही, एक मिनटं थिटा, एकच मिनटं. आपल्याला काय दिलं आहे? 0 to 3 पाय दिलं आहे ना. एक मिनटं, आपण एक काम करूया. मग इथं 0 असतो, इथं पाय घेऊया, इथं 2 पाय घेऊया आणि इथं 3 पाय घेऊया. आपण ग्राफचा वापर करूया मुलांना. ग्राफ वापरला तर कशा रीतीने होईल बघा. साईनचा ग्राफ असा असतो यापर्यंत. आणि मुलांनो हाफ कुठे असणार आहे? इथं कुठेतरी 1/2 असणार आहे. आणि त्यातून जाणारी समजा मी लाईन काढली, हॉरिझॉन्टल लाईन एक अशा रीतीने, तर कुठं कुठं इंटरसेक्ट करते? 1, इथं 2, इथं 3 आणि इथे 4. हां, तर ह्या अशा रीतीने तुम्हाला आन्सर्स कुठं कुठे येत आहेत मुलांनो? या 1 2 3 4 पॉईंटला येत आहेत. म्हणजे नंबर ऑफ सोल्युशन किती झाले आहेत मुलांनो? 4 आन्सर झालेला आहे. हे असं करण्यापेक्षा ते जास्त सिम्पल झालेलं आहे मुलांनो. ठीक आहे. तर या प्रकारे केलं आहे. नंबर ऑफ सोल्युशन 4. तर 4 इज द करेक्ट आन्सर. पहिल्या याने तर ऑप्शन हे उत्तर आलेलंच नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर मुलांनो 5 + 3 sin θ. आता इथे का बरं 3च लिहिले होते आपण? एकच मिनटं. आपण 0 to 3 पायमध्ये एक राऊंडमध्ये 2 उत्तर येतात आणि दुसऱ्या 0 इथून तर इथपर्यंत जाण्यासाठी पण फर्स्ट आणि सेकंड क्वार्टरमध्येच उत्तर येत होते ना. म्हणजे हे 2 अशा रीतीने 4 आपण अशा रीतीने दाखवू शकतो. म्हणून नंबर ऑफ सोल्युशन ओरली पण करता आले असते. चला पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ 5 + 3 sin θ 2 cos θ + 1 = 0 दिले. तर याच्यामधलं कोणतं आन्सर आहे आपल्याला ते विचारलेलं आहे. सांगतो मी मुलांनो, सगळ्यांनी बोर्डकडे लक्ष द्या. पहिली काय गोष्ट दिली आहे? 5 + 3 sin θ. पहिला ब्रॅकेट आहे. दुसरा ब्रॅकेट काय रे? 2 cos θ + 1 = 0 दिला आहे. आणि इथं इंटरवल दिला नाही म्हणजे 0 to 2 पायच पकडायचा. तर याला माहिती ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन = 0. याचा अर्थ हे = 0 आणि नाहीतर हे = 0. हे = 0 घेतलं तर काय होईल? 5 + 3 sin θ = 0 लिहिता येईल. नाहीतर दुसरं 2 cos θ + 1 = 0 लिहिता येईल. मला एक तुम्हाला विचारायचं आहे, विचारू का? यावरनं डिरेक्टली sin θची व्हॅल्यू किती येईल मुलांनो? प्लस तिकडे गेला तर मायनस आणि 3 डिवाइड. पण -5/3 म्हणजे तुमचं -1 पॉईंट समथिंग आहे. म्हणजे याचा अर्थ हे जे आलं आहे हे पॉसिबलच नाही आहे. कारण साईनची मिनिमम व्हॅल्यू किती आहे? -1. आता सांगून झाले, याने उत्तरच येणार नाही. म्हणजे आपल्या उत्तराची जबाबदारी याच्यावर आहे. प्लस तिकडे गेला मायनस आणि 2 गेला डिवाइड. बरं सांगा पाहू कोणतं उत्तर येणार आहे? मी लगेच तुमच्या समोर हे मांडतो आहे. मला सांगा कॉस θ आहे, मल्टिपल काही नाही, त्यामुळे 0 to 2 पायमध्येच पळवायचं याला. मला सांगा माइनस कॉस निगेटिव है, ऐसा कौन सी जगह है जहाँ पर निगेटिव है? मुझे दिखाई दे रहा है सेकेंड क्वाड्रेंट में, मुझे दिखाई दे रहा है थर्ड क्वाड्रेंट में. बस बाकी कुठंच निगेटिव्ह नाही कॉस रेशो. पण थीटा कोणता आहे?
मिनिमम अँगल असा कोणता आहे ज्याचं उत्तर हाफ आहे, मायनस हाफ नाही बरं का. कॉस π/3चं उत्तर हाफ आहे माझ्या मते. किती? कॉस π/3 कॉस 60. बस मग मुलांनो काय करा, पाय मायनस π/3 करा पहिला ऑप्शन, दुसरा ऑप्शन पाय प्लस π/3 करा. जर याला मी सिम्प्लिफाय केलं तर एक अँगल येईल 2π/3 येईल आणि दुसरा अँगल येईल 4π/3. आता उघडा डोळे आणि बघा नीट आणि सांगा बरं मला कोणता ऑप्शन मॅच होतोय. 2π/3 4π/3 यामध्ये जर बघितलं तर सी ऑप्शनला ॲक्युरेटली काय होतंय, मॅच होताना दिसतोय. कळतंय का सगळ्यांना? Is that clear to you? Yes. Next question is the common principal solution of the equation. दोघांचं कॉमन सोल्युशन तुम्हाला लिहायचं आहे. आता सगळ्यांना माहिती आहे साईन थिटा इक्वल टू काय दिला आहे, ज्यांना दिसत नसेल बोर्डवरती तिथं तर -1/2 आहे मुलांनो. आणि टॅन थिटा इक्वल टू काय आहे तर 1/√3 आहे मुलांनो. बरं मला एक तुम्हाला विचारायचं आहे, मी विचारणार. साईनचा असा कोणता अँगल ज्याचं उत्तर 1/2 आहे तर साईन π/6चं उत्तर 1/2 आहे. टॅनचा असा कोणता अँगल ज्याचं उत्तर 1/√3 आहे, टॅन π/6च आहे मला वाटतं, ज्याचं उत्तर 1/√3 आहे. हे मिनिमम अँगल, स्मॉलेस्ट अँगल ज्याचं उत्तर हे. आता मला तुम्हाला काय सांगायचं आहे मुलांनो, दोघांचं कॉमन सोल्युशन लिहायचं आहे. 4 ऑप्शन तुमच्या समोर आहेत. तर आता मला सांगा साईन निगेटिव्ह आहे असे कोणते क्वाड्रंट आहे, थर्ड आणि फोर्थ. कारण ऑल एस टी कंडक्टरनुसार तुम्हाला माहिती पहिल्या आणि दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये साईन रेशो तो निगेटिव्ह नाही राहत, पॉझिटिव्ह राहतो. थर्डमध्ये म्हणजे याचा अर्थ पाय प्लस थिटा आणि फोर्थमध्ये म्हणजे नंतर तुम्हाला करायला लागेल 2π - थिटा. येस ऑर नो? आणि टॅन रेशो पॉझिटिव्ह आहे असे क्वाड्रंट कोणते आहेत मुलांना, पहिला आणि तिसरा. पहिला म्हणजे डायरेक्ट थिटा आणि तिसरा म्हणजे पाय प्लस थिटा. तर मुलांनो दोघांमध्ये सेम कोण आहे, पाय प्लस थिटा इथं आहे आणि हे पाय प्लस थिटा. पण पाय प्लस थिटा किती तो इथं π/6 म्हणजे उत्तर आलं 7π/6 आणि याच्यावरनं पाय प्लस π/6 आणि याच्यावरनं आन्सर आलं 7π/6. दोघांमध्ये कॉमन सोल्युशन कोणतं आलं आहे मुलांनो, 7π/6 आलं आहे. दिसतंय का ऑप्शनमध्ये? सांगा मला. मला दिसलं आहे, तुम्हाला दिसलं आहे का ऑप्शन? तर तो आहे सी ऑप्शन, हा आपला अगदीच करेक्ट ऑप्शन आहे मुलांनो. इज दॅट क्लिअर टू यू बच्चे लोक? इज दॅट क्लिअर टू यू? नेक्स्ट क्वेश्चन हा असाच सेम क्वेश्चन आपण मुलांनो एवढ्यात बघितला आहे. 0 to π दिला आहे. हा ऑप्शन तुम्ही काय करायचा, प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे आणि याचं उत्तर कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. इज दॅट क्लिअर? केला एवढ्यातच आपण. जे सिमिलर टाईपची क्वेश्चन येतील मध्ये मध्ये काही क्वेश्चन्स मी तुम्हाला देणार आहे, पण तुम्हाला वाटलं की त्याचंही सोल्युशन तुम्हाला पाहिजे तर नेक्स्ट सेक्शनमध्ये तुम्ही काय याच्यामध्ये तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे, मी ते तुम्हाला डाऊटमध्ये घेऊन टाकेल. इज दॅट क्लिअर? नेक्स्ट क्वेश्चन जनरल सोल्युशन काढायचं आहे. कसलं? टॅन स्क्वेअर थिटा प्लस सेक 2 थिटा आहे इज इक्वल टू 1. याचं तुम्हाला जनरल सोल्युशन काढायचं आहे. तर ऐसा कैसे किया जाए बच्चो? आता टॅन स्क्वेअर थिटा आणि इथं सेक 2 थिटा आहे. दोघांचं तसं बघितलं तर दूरपर्यंत काही संबंध नाही आहे मुलांनो, पण संबंध आणावा लागेल, काहीतरी रिलेशन क्रिएट करावा लागेल. मैं इसको 1/cos 2 थीटा बोल सकता हूँ इक्वल टू 1. मुलांनो cos 2 थीटाचे तुम्हाला 1 नाही 2 नाही 3 नाही 4 फॉर्म्युले माहिती आहेत. मी चौथावाला हा फॉर्म्युला माहिती का तुम्हाला? 1 - tan स्क्वेअर थिटा अपॉन 1 + tan स्क्वेअर थिटा माहिती आहे सर. मग आता काय करूया, मी लिहितो बघा. tan स्क्वेअर थिटा लिहिला आहे प्लस 1/cos 2 थीटा आहे ना, याचा डायरेक्ट उलटं होईल. म्हणजे काय होईल, 1 + tan स्क्वेअर थीटा ऊपर जाएगा, 1 - tan स्क्वेअर थीटा नीचे रहेगा, उलटा होगा 1. आता आपण थोडं सिंपल वाटण्यासाठी टॅन स्क्वेअर थिटाला आपण टी मानूया. टी स्क्वेअर प्लस 1 + टी स्क्वेअर डिवाइड बाय 1 - टी स्क्वेअर, की आपण एक टॅन स्क्वेअरला डायरेक्ट टी मानूया म्हणजे अजून सोपं दिसेल. टॅन स्क्वेअरला टी मानलं, 1 + टी डिवाइड बाय 1 - टी इक्वल टू 1. जिसका कोई नहीं होता उसका अपॉन 1 होता है. काय करूया, क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय होईल मुलांनो, टीने याला मल्टिप्लाय केलं टी - टी स्क्वेअर होतील, 1 + टी होतील डिवाइड बाय 1 - टी आहेत इक्वल टू किती आहेत 1. काय होईल मुलांनो, टी + टी 2t - टी स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू ह्या बाजूला आलं तर हे 1 - टी. मुलांनो टी स्क्वेअर तिकडे गेला तर प्लस टी स्क्वेअर, 2t तिकडे गेला तर -3t होतील, हे प्लस 1 गेला तर -1.
कसला +1 नाही गेला सर, +1 काय होईल, +1 इधर बी कॅन्सल, इज इक्वल टू किती आलं 0. यातनं तुम्हाला वाटलं तर तुम्ही काय करू शकता, टी कॉमन घ्या, ब्रॅकेटमध्ये राहील t-3 इज इक्वल टू 0. प्रॉडक्ट ऑफ 2 इक्वल टू 0चा अर्थ एकच होतो, एक तर t 0 असणार आहे, नाही तर t-3 तरी 0 असणार आहे. पण तुमको पता है, तुमको मालूम है t म्हणजे कोण आहे, tan स्क्वेअर थीटा इक्वल टू 0 दिला आहे, दुसरा tan स्क्वेअर थीटा इक्वल टू -3 इकडे आलं तर +3. यस. आता मला सांगा, आपल्याला जनरल सोल्युशन काढायचं आहे ना, tan स्क्वेअर थीटा इक्वल टू हे काय होईल मुलांनो, tan स्क्वेअर थीटा इक्वल टू म्हणजे त्याचा स्क्वेअर रूटच घेऊया, tan स्क्वेअर थीटा इक्वल टू 0चा अर्थ tan थीटा इक्वल टू 0, tan थीटा इक्वल टू 0. पण याच्यावरनं स्क्वेअर रूट नका घेऊ, tan स्क्वेअर थीटा इक्वल टू हे काय रे, √3चा स्क्वेअर म्हणा याला, आणि हे कोण होईल, tan स्क्वेअर π/3 होतील, कारण tan 60चं उत्तर √3 आहे, त्याचा स्क्वेअर आहे. हे काय आहे, tan स्क्वेअर थीटा. बस मला सांगा, यावरनं जनरल सोल्युशन काय येईल, tan थीटा इक्वल टू 0 वरनं थीटा इक्वल टू n π पहिलं, थीटा इक्वल टू n π इथं आहे, म्हणजे 2 ऑप्शनपैकी हे आणि हे तर ऑप्शन नाही, किंवा हे पण राहू शकतो. यस, हे तर नाही ऑप्शन. इथं काय रे, थीटा इक्वल टू n π ± π/3. यस, कारण तुम्हाला माहिती आहे tan स्क्वेअर थीटा इक्वल टू जर tan स्क्वेअर अल्फा असेल तर जनरल सोल्युशन हे थीटा इक्वल टू काय असतं, n π ± अल्फा असतं. इज दॅट क्लिअर टू यू बच्चे लोक, इज दॅट क्लिअर टू यू. यस, म्हणजे असं हे आन्सर करेक्ट असणार आहे. बघा बरं एकदा, n π आणि n π ± π/3 कोणता ऑप्शनमध्ये आहे, तर ए ऑप्शनमध्ये तुम्हाला ते परफेक्टली दिसतंय. ए इज द करेक्ट आन्सर असं तुम्ही नक्कीच सांगू शकताय. यस, तर या प्रकारे सॉल्व करायचं आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, जरा इंटरेस्टिंगच दिसतोय. रेशो ऑफ साईड्स इन दी ट्रायंगल आर, म्हणजे ट्रायंगल ABCच्या 3 साईड आहे, 5:12:13. बरं का मुलांनो, आणि त्यांचा एरिया दिला आहे 270. तर साईड्स ऑफ द ट्रायंगल तुम्हाला काढायचे आहेत. मुलांनो, आपल्याला माहिती आहे रेशो दिला आहे, याचा अर्थ त्या 5, 12 आणि 13 साईड नाही, त्याच्या मल्टिपलमध्ये. 5च्या मल्टिपलमध्ये पहिला 5x आहे, दुसरी साईड आहे 12x आहे, आणि तिसरी 13x आहे. क्लिअर आहे मुलांनो. आता मला थोडं नीट ऑब्झर्व केलं ना मुलांनो, 5, 12, 13 हा राईट अँगल ट्रायंगल येताना दिसतोय. तुम्हाला सांगू का मुलांनो, थोडं जर तुमचं डोकं झालं तर हा 13x हायपोटिनियस, 5x आणि हा काय असणार आहे 12x. हा 100% काय असणार आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे, 5, 12 आणि 13चं पायथागोरियन ट्रिपलेट. हे जर तुम्हाला कळलं तर मुलांनो, याचा एरिया जर याला नाव दिलं मी ABC, ओके, ABC कुछ भी दे दो, तर मुलांनो एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय होईल बरं, हाफ इंटू बेस, कितना है बेस 12x है, इंटू हाईट कितनी है बच्चों 5x है. यामध्ये एरिया किती दिला आहे मुलांनो 270, इकडं 270 लिहिला आहे, 1/2 इंटू 12x इंटू 5x. काय करूया, 270ला मल्टिप्लाय कोण होतील 2, आणि डिवाइड कोण येतील इकडे 12, आणि कोण येतील इकडे 5, आणि एक्सला एक्सने मल्टिप्लाय करा, काय होईल मुलांनो x². काय होणार आहे सांगा बरं. इथे जर आपण 2 6 12 लिहिलं चालतं आहे का. त्यानंतर मुलांनो 6 3 2 6, 3 2 6, 3 9 म्हणजे इथं 0. बरं का मुलांनो, हे 90 आहे, आणि 5 2 10 इक्वल टू x², 0 0 कॅन्सल, x² इक्वल टू 9. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली मुलांनो, ±3 घ्यायची गरज नाही, मायनस तरी नाही घ्यायची, 3 पॉझिटिव्हच, कारण ते रेशो आहे, म्हणजे साईड्स आहे, निगेटिव्ह तर येणार नाही. एक्सची व्हॅल्यू आली आहे, म्हणजे साईड्स काय आल्या मुलांनो, साईड्स आर. बघा मुलांनो, पहिली साईड काय होती 5x, 5xचा अर्थ 5 इंटू 3 15 आली पहिली साईड, 15 असणारी साईड कोणती आहे, म्हणजे याचा अर्थ सी ऑप्शन करेक्ट असणार आहे मुलांनो. कोणता ऑप्शन करेक्ट असणार आहे, सी करेक्ट ऑप्शन आहे. तरी पण मी करून दाखवतो आहे, 12x दुसरी साईड आहे, 12 3 किती झाले रे 36, तिसरी साईड काय आहे 13x, 13ला 3ने मल्टिप्लाय करा 39, म्हणजे 15 36 आणि 39. सी ऑप्शनला ॲक्युरेटली मॅच होतं आहे. ते तुमचं काय असणार आहे मुलांनो, परफेक्ट आन्सर असणार आहे. पण हे ऑब्झर्वेशन तुमचं बारीक असणं गरजेचं आहे, तरच हे जमलं असतं, लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन इज द स्मॉलेस्ट अँगल ऑफ द ट्रायंगल हु साईड्स आर. तुम्हाला सगळ्यात छोटा अँगल काढायचा आहे, ज्याच्या साईड्स दिल्या मुलांनो 6 + √12. बरं का, समजा आपण ट्रायंगल ड्रॉ केला आहे, एक साईड आहे 6 + √12,
एक साईड आहे रूट ऑफ 48 आणि एक साईड आहे रूट ऑफ 24. जर ही साईड ए मानली आहे, ही साईड बी घेतली आहे आणि हिला सी म्हटलं आहे, तर ट्रायंगलला नाव देताना थोडंसं सिस्टमॅटिकली द्या. याच्या समोरचा अँगल ए असणार आहे, ही सी अँगल आहे आणि हा बी अँगल आहे, असं नाव द्यावं लागेल. ए बी सी असं नाव झालं. आता मला सांगा स्मॉलेस्ट आणि काय म्हणता येईल तुम्हाला बिगेस्ट अँगलची गोष्ट तुम्हाला माहिती आहे. जी साईड सगळ्यात छोटी असते तिच्या समोरील अँगल पण छोटा असतो आणि जी साईड मोठी असते तिच्या समोरील अँगल पण मोठा असतो. नीट बघा कोणती साईड ही सगळ्यात लहान असणार आहे, तर 6 प्लस काही केलं तरी 6 पॉईंट समथिंग उत्तर येणार आहे. याला आपण जर 16 3 जार केलं तर 16 म्हणजे 4√3, तर याचं उत्तर तर 6 पॉईंट तर येणार नाही. आणि इथं इथं 4 6 जार केलं तर 2√ऑफ, म्हणजे सगळ्यात छोटी साईड जर विचार केली तर तुम्हाला सी साईड वाटते. दिस इज द स्मॉलेस्ट साईड असणार आहे. ही कोणती असणार आहे? स्मॉलेस्ट साईड. जर ही स्मॉलेस्ट साईड असेल मुलांनो, तर याचा अर्थ स्मॉलेस्ट अँगल कोणता असणार आहे? सी. आणि तुम्हाला अँगल सीच काढायचा आहे याचा अर्थ. यू हॅव टू फाइंड आउट अँगल सी. मग आता ही सुरुवात कशी करायची? तुम्हाला कोसाईन अँगल माहिती का रे? कॉस सी इक्वल टू काय फॉर्म्युला असतो? तर तो असतो मुलांनो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर आणि डिवाइड बाय काय असतो रे? 2ab. येस ऑर नो? हा फॉर्म्युला वापरता येईल का आपल्याला? येईल. खरं स्मॉलेस्ट अँगल विचारला आहे? ओके. बिगेस्ट अँगल विचारला असता तर काहीतरी गोष्ट भारी होती. हा स्मॉलेस्ट विचारला आहे. ठीक आहे, करून बघूया आपण. एचा स्क्वेअर म्हणजे काय? 6 प्लस √12 चा स्क्वेअर म्हणता येईल. बीचा स्क्वेअर कसला स्क्वेअर येईल रे? रूट ऑफ 48 चा स्क्वेअर होईल आणि सीचा स्क्वेअर रूट ऑफ 24 चा स्क्वेअर होईल. डिवाइड बाय 2 इंटू किती आहे मुलांनो? 6 प्लस √12 आणि इथं काय होणार आहे मुलांनो? इथे होणार आहे रूट ऑफ 48. ओके, हे जरा अवघडच टाईप झाला आहे. स्मॉलेस्ट अँगल विचारला आहे. ठीक आहे, तर आता याचं एक्सपान्शन जर केलं तर 36 प्लस 12 रूट ऑफ 12 प्लस किती होतील रे? 12. इथं होतील 48, इथं होतील 24. डिवाइड बाय 2 आहेत. 6 प्लस रूट ऑफ 12 आणि इथं 16 3 जार म्हणजेच 4 बाहेर येतील आणि 4√3 होतील. बरं ठीक आहे, मला सांगा बरं इथे 36मधनं 24 गेले तर किती राहिले? 12. 12मध्ये 12 मिळवले 24 आणि 24मध्ये 48 मिळवले तर किती होतील? हे 72 होतील. म्हणजे 72 प्लस हे किती मुलांनो? 12 रूट ऑफ 12 झाले. डिवाइड बाय 2 4 जार किती रे? 8√3 ब्रॅकेटमध्ये किती रे? 6 प्लस रूट ऑफ 12. बरं मला सांगा यातनं काय कॉमन घेता येईल? 12 कॉमन घेता येईल. ब्रॅकेटमध्ये किती राहील रे? 6 प्लस रूट ऑफ 12 डिवायडेड बाय किती रे? 8√3 आणि 6 प्लस रूट ऑफ 12. कॅन्सल होताना हे कॅन्सल होणार आहे. 4 2 जार 8, 4 3 जार 12. म्हणजेच तुम्हाला कॉस सी इक्वल टू काय येताना दिसतंय रे? कॉस सी इक्वल टू नीट बघा 3 आहेत. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला काय म्हणता येणार आहे? हे गायब करा नाही तर कन्फ्युजन होईल मुलांचं. हे नको आहे इथं. हां, इथं न्यूमरेटरला राहिले 3 म्हणजे 3ला आपण √3चा स्क्वेअर बोलू शकतो आणि डिवाइड बाय किती आहे? 2√3 आहेत. 1√3 कॅन्सल झालं, आन्सर आलं आहे √3/2. चला एवढ्या गर्दीतनं काहीतरी आणलं आहे. कॉस सी √3/2 कॉसच्या कोणत्या अँगलसाठी आहे? डिग्रीमध्ये काय रेडियन आहे ना? कॉसच्या कोणत्या अँगलचं उत्तर आहे? हे π/6चं उत्तर आहे माझ्या मते. कसलं? π/6चं. म्हणजे कॉस π/6चं उत्तर √3/2. याचा अर्थ कोणता ऑप्शन करेक्ट आहे? π/6 हा सगळ्यात स्मॉलेस्ट अँगल असणार आहे. म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट आहे? तर बी इज द करेक्ट आन्सर. इथं जर तुम्हाला बिगेस्ट अँगल विचारला असता तर हा बिगेस्ट अँगल आहे. ए अँगल बिगेस्ट असता मग तो काढला असता आपण, पण विचारलं तेच सांगायचं हे लक्षात ठेवा. कोसाईन रूलने आपण हा प्रॉब्लेम सॉल्व केला आहे, हेही तितकंच खरं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. इथं तुम्हाला कॉस ए कॉस बी आणि कॉस सीचा रेशो काढायचा आहे. हा जरा थोडा लॉंग क्वेश्चन आहे. एकदा बघून घ्या आणि तुम्ही ट्राय करा. मी पुढे परत रिटर्न येतो नंतर सांगतो. इफ 2 sides of the triangle are √3 - 2 √3 + 2 units and there included angle 60 degree दिला आहे.
तर तुम्हाला थर्ड साईड ऑफ द ट्रायंगल इज काय असणार आहे. तर मुलांनो काय करूया, एक ट्रायंगल ड्रॉ करूया. मुलांनो एक ट्रायंगल ड्रॉ केला आहे. अँगल एच्या अपोजिट स्मॉल ए असेल, अँगल बीच्या अपोजिट स्मॉल बी असेल आणि म्हणजे इथं अँगल सी असणार आहे तो सी. तर तुम्हाला समजा एची व्हॅल्यू किती आहे, √3 - 2 आहे. बीची व्हॅल्यू किती आहे, √3 + 2 आहे. त्यांच्यामध्ये इन्क्लुडेड अँगल म्हणजे हा सी अँगल दिला आहे 60 डिग्री. ओके. आणि तुम्हाला थर्ड साईड काढायची आहे. चला प्रॉब्लेम समजला आहे का. तर काय वापरायला पाहिजे सांगा बरं कमेंट बॉक्समध्ये. मी स्टार्ट करण्याआधी तुमचं उत्तर आलं पाहिजे, म्हणजे सांगितलं पाहिजे काय यूज करायचं याच्यामध्ये. ह्या 2 साईड दिल्या, त्यांच्यामध्ये इन्क्लुडेड अँगल दिला आणि थर्ड साईड तिसरी काढायची. तर कोणता रूल वापरला तर बेनिफिट आहे आपल्याला, तर कोसाईन रूल. कारण 2 साईड आणि त्यांच्यामधला अँगल असेल तर कोणता अँगल. कोसाईन रूलचा कोणता फॉर्म्युला आहे, कॉस ए वाला, कॉस बी वाला का कॉस सी वाला, कॉस सी वाला. कॉस सी इक्वल टू बच्चे लोग कॉस सी इक्वल टू काय होतं रे, a² + b² - c² डिवाइड बाय काय होईल रे 2ab. कोसाईन रूल. कॉस किती आहे मुलांनो, सीची व्हॅल्यू 60 डिग्री आहे. एचा स्क्वेअर म्हणजे मी बघून लिहितो आहे √3 - 2चा स्क्वेअर आहे. बीचा स्क्वेअर म्हणजे √3 - 2चा स्क्वेअर आहे. c² तसाच आहे डिवाइड बाय 2 लिहिलेत. आतमध्ये √3 - 2 इथे लिहितो आहे √3 + 2. चला कॉस 60ची व्हॅल्यू किती असते मुलांनो 1/2. कोई मुझे इसका एक्सपान्शन बताएगा क्या. इथं एका ठिकाणी प्लस आहे सर, हे प्लस आहे. हां बघा हे असं छोट्या छोट्या चुका झाल्या ना मग आपली वाट लागते मुलांनो. याचं एक्सपान्शन √3 - 2चा स्क्वेअर 3 - 2 2 जार 4 √3 होतील, बरोबर आहे का, +4. याचं एक्सपान्शन करेक्ट आहे का बघून घ्या. एक चुकी महागात पडते. 3 + 2 2 जार 4 √3 होतील. 2चा स्क्वेअर 4 - c² डिवायडेड बाय 2 लिहिलेत. पण हे तुम्हाला वाटते का ट्विन्स फॉर्म्युला आहे आपला कोणता, a + b × a - b म्हणजे a² - b² म्हणजे √3चा स्क्वेअर 3 2चा स्क्वेअर किती रे 4. चला मुलांनो 1/2 इज इक्वल टू इथं न्युमरेटरला काय होऊ शकतं, ही कॅन्सल ही टर्म कॅन्सल. 3 + 3 6 + 4 10 10 + 4 14 मायनस काय रे c² आणि हे किती होईल -1 ने 2ला मल्टिप्लाय केलं -2 -2 इकडे आले. इथं राहणारे मुलांना 2 2 कॅन्सल झाले म्हणजे याचा अर्थ मायनस साईन इकडे आलं तर -1 14 मायनस काय रे c² -c² इकडे आणा -1 तिकडे न्या. c² = 14 + 1 होतील. मग c² = किती झाले रे 15. स्क्वेअर रूट घ्या पण पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट घ्या. √15 आएगा बच्चे लोग. म्हणजे आन्सर कोणतं मॅच होताना दिसतंय बघा तर तुम्ही सांगा मला. √15 फक्त डी ऑप्शन ॲक्युरेटली मॅच होतं आहे मुलांनो, परफेक्टली मॅच होतं आहे. कळलं आहे का तुम्हाला, बघून घ्या. नेक्स्ट क्वेश्चनकडे जायचं आहे मुलांनो. एक सिक्वेन्शियली सांगतो आहे मी. तुम्हाला स्पीडली जायचं असेल तर स्पीड वाढवू शकता तुम्ही. याचा व्हिडिओचा स्लो करायचा तर स्लो पण करता येतं आहे. ओके. आणि हा स्पीड माझा करेक्ट वाटत असेल तर नो प्रॉब्लेम. ओके. हे आधीच काहीतरी आलं आहे, गायब करतो. आता हा क्वेश्चन आहे. इन ए ट्रायंगल ABC विथ युजल नोटेशन्स 2 cos A / A cos B / B 2 cos C / C = A / BC + B / C. तर अँगल ए तुम्हाला विचारला आहे. 4 ऑप्शन तुमच्या समोर आहेत. काय करायचं कसं करायचं बघा. तर मी लिहिताना लिहितो आहे 2 cos A डिवाइड बाय स्मॉल a cos B / स्मॉल b आणि परत 2 cos C / स्मॉल c इज इक्वल टू काय तर A / BC + B / CA जे आहे तुमच्यासमोर आहे. तुम्हाला अँगल ए विचारला आहे. 4 ऑप्शन आहे आणि सगळे क्वेश्चन हे 2025चे लक्षात ठेवा मुलांनो. काय करतोय आपण तर 2 लिहिलेत. कोसाईन रूलने मी काय लिहू शकतो इथं b² + c² - a² डिवाइड बाय 2bc होतील अपॉन कोण आहे मुलांनो a. कॉस बीचा फॉर्म्युला काय बरं तर इथं होईल a² + c² - b² डिवाइड बाय 2ac त्याला डिवाइड बाय होतील b. 2 कॉस सीचं काय होईल बरं a² + b² - c² डिवाइड बाय 2ab आणि त्याला डिवाइड बाय ca इज इक्वल टू तुम्हाला वाटलं यातनं 1/c कॉमन घ्या मध्ये राहील a / b + b / काय रे a. चला
जिथं काय करता येईल ते केलं आहे मी. इथं 2 2 कॅन्सल करा, इथला 2 आणि 2 कॅन्सल करा. इथं लिहिताना मी b² + c² - a² डिवाइड बाय bc ने एला मल्टिप्लाय केलं abc येईल. इथं काय होईल मुलांनो a² + c² - b² डिवाइड बाय 2abc होतील. आणि इथं a² + b² - c² डिवाइड बाय फक्त abc होतील. इज इक्वल टू 1/c आहेत. क्रॉस मल्टिप्लाय केलं तर a² + b² डिवाइड बाय ab होतील. बरं का मुलांनो, हे abc आहे, हे abc आहे, हे abc आहे आणि हे abc आहे. abc काय केले डिनॉटला सगळ्यांना कॅन्सल केलं आहे. मग राहिलं कोण आहे 2 आहे ना, 2 ने मल्टिप्लाय करू. 2 ने इथं मल्टिप्लाय केलं, इथं 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2 नाही राहणार म्हणजे a² + c² - b² असणार आहे. इथं 2 ने मल्टिप्लाय होईल a² + b² - c² होतील. आणि इथं 2 ने मल्टिप्लाय होईल a² + b². 2 का बरं मल्टिप्लाय केलं, इथं आपण 2 होतं म्हणून सगळ्यांना 2 ने. इथं कोण राहिलं आहे b² + c² - a². आता सिस्टमॅटिकली 2 ने मल्टिप्लाय करा 2b² + 2c² - 2a². परत इथं कोण आहे रे a² + c² - b². 2 ने मल्टिप्लाय करा 2a² + 2b² - 2c². 2 ने मल्टिप्लाय करा 2a² + 2b². अब बोलो बच्चों, जो कैंसिल होगा वो बता दो मुझको. मला काय लक्षात येते -2c² आहे + 2c² ला कॅन्सल करेल. बरं का मुलांनो, अजून काय कॅन्सल होईल बरं, अजून काय कॅन्सल होईल मला सांगा. इथं 2a² आहे, त्या बाजूलाही 2a² आहे, ते कॅन्सल होईल. बरं का, अजून ह्या बाजूला 2b² आहे + 2b² त्या बाजूला सुद्धा आहे, ते कॅन्सल होईल. बरं, उरलं कोण आहे मग 2b² मधनं b² गेला तर b² राहिलेला आहे, -2a² मधनं a² गेला तर -a² राहिला आहे आणि +1 c² राहिला आहे. इज इक्वल टू 0. मुलांनो, या बाजूला b² + c² ठेवला आहे मी आणि -a² त्या बाजूला नेला तर तुम्हाला काय ऑब्झर्व होतं, एका साईडचा स्क्वेअर इज दी सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर्स 2 साईड. हे कुठं घडतं, इट हॅपन्स ओनली इन राईट अँगल ट्रायंगल. असा राईट अँगल ट्रायंगल आहे ज्याचा हायपोटिनियस किती आहे ए, म्हणजे राईट अँगल कोणता असणार आहे ए अँगल असणार आहे. म्हणजे याचा अर्थ अँगल एची व्हॅल्यू किती असणार आहे ऑब्वियसली 90 डिग्री, म्हणजेच किती असणार आहे π/2. आणि तुम्हाला विचारलं कोणता अँगल होता, अँगल ए. कोणसा ऑप्शन सही आहे बच्चे लोग, तर तुमच्या समोर दिसत आहे ए ऑप्शन हा अगदीच बरोबर आहे. या प्रकारे तुम्ही त्याला सॉल्व करू शकताय कोसाइन रूलचा यूज करून. इज दॅट क्लिअर टू यू बच्चे लोग? यस. पुढे जाऊया मुलांनो, नेक्स्ट क्वेश्चन बघायचा आहे. अतिशय छान असा क्वेश्चन तुम्हाला सध्या तरी दिसतोय. इन ट्रायंगल ABC विथ युजुअल नोटेशन ABC कसे आहेत रे, आर इन अरिथमेटिक प्रोग्रेशन, देन tan A/2 आणि tan C/2 ची तुम्हाला व्हॅल्यू काढायची आहे. प्रश्न दिसतोय का तुम्हाला? वाचलाय तसा मी. मला एक गोष्ट सांगा, जब बोला जाता है ABC AP में है तो इसका मतलब क्या होता है, 2B इक्वल टू काय असतं मुलांनो A + C, मधल्याला डबल, या दोघांची ॲडिशन 2B इक्वल टू A + C. GP असतं तर काय होतं B² इक्वल टू AC आणि HP असतं तर B इक्वल टू 2AC/A + C. हे तुम्हाला माहिती. हे 2B इक्वल टू A + C लक्षात ठेवा. 2Bच्या जागी A + C लिहायचं आहे. आपल्याला काय दिलं आहे मुलांनो, tan A/2 व्हॅल्यू काढायची कसली आहे, tan A/2 इंटू tan ऑफ C/2 ची व्हॅल्यू काढायची आहे. ती कशी काय काढता येणार आहे व्हॅल्यू, तर tan A/2 हाफ अँगल फॉर्म्युला एका स्क्वेअर रूटमध्ये आणि दुसऱ्या स्क्वेअर रूटमध्ये काय येईल, तर मुलांनो मला लक्षात आहे S - B इंटू S - C होईल इथं आणि खाली इथं S इंटू S - A होईल. tan C/2चं काय होईल मुलांनो S - A इंटू S - B होईल आणि आपणमध्ये काय रे S इंटू S - C. यस ऑर नो बच्चे लोक? दोन्ही वेगळ्या स्क्वेअर रूटमध्ये येतं, एका स्क्वेअर रूटमध्ये घेतलं तर याने जर याला मल्टिप्लाय केलं तर काय कॅन्सल होईल रे, S - A S - A कॅन्सल होईल एका स्क्वेअर रूटमध्ये आल्यानंतर, S - C आणि S - C कॅन्सल होईल. मग मध्ये कोण राहील S - B इंटू S - B म्हणजे S - Bचा स्क्वेअर आणि S इंटू S म्हणजे Sचा स्क्वेअर, म्हणजे उरणार कोण S - B/S. कळते का? जस्ट इमॅजिन, काही गोष्टी इमॅजिन करायच्या मुलांनो. पण मला सांगा S आहे ना आपल्याकडे, 2 ने मल्टिप्लाय करू वरती खाली 2S - 2B होतील आणि इथं काय रे 2S. मला सांगा 2S म्हणजे काय असतं रे, A + B + C असतं. म्हणजे इथं लिहितोय मी A + B + C मायनस 2B म्हणजे काय रे,
ए प्लस सी म्हणजे मायनस ए मायनस सी डिवायडेड बाय 2s म्हणजे काय ए प्लस बी प्लस सी. चालते का असं? काय हरकत नाही चालायला. ए आणि ए काय होईल मुलांनो कॅन्सल होईल. सी आणि सी काय होईल कॅन्सल होईल. नाही पण मग बरं ठीक आहे. सी आणि सी काय होईल कॅन्सल. न्यूमरेटरला कोण राहिलं रे बी. ओके. आणि परत एकदा मी काय करतो ए प्लस सीला काय लिहितो 2b लिहितो प्लस कोणेमध्ये बी म्हणजे बीला डिवाइड बाय किती झाले रे 3b. बी बी कॅन्सल झालं. उत्तर 1/3 येते. आहे का 1/3? आहे सर. डी ऑप्शन एकदम परफेक्टली ऑल राईट आहे. डी इज द करेक्ट आन्सर. चला आणलं आहे मी. कसं आणलं आहे समजलं आहे का? नाही तर तुम्ही 2ने मल्टिप्लाय न करता यस म्हणजे ए प्लस बी प्लस सी अपॉन 2 असं करून पण करू शकतात. पेरीमीटर सेमी पेरीमीटर आठवतं. तर हे छान असा क्वेश्चन होता मुलांनो जो आपण केला आहे. With usual notations in a triangle ABC, if theta is any real number, then a cos of b minus theta plus b cos of a plus theta ची व्हॅल्यू काढायची. 4 ऑप्शन आहेत. भारी आहे. म्हणजे कोणत्या लेवलचे क्वेश्चन्स विचारलेत प्रत्येक क्वेश्चन हे बघा मुलांनो. पण मी तुम्हाला 100% सांगतो मी एकदा का हे सगळे क्वेश्चन घेतलेत अशा रीतीचे क्वेश्चन्स तुम्हाला जर जमायला लागले तर ह्या प्रकारचे क्वेश्चन्स येणार आहेत. तर तुम्ही ते नक्की करू शकताय मुलांना. फक्त थोडं नीट लक्ष द्या. नीट लक्ष द्या. काय क्वेश्चन आहे बघा. ए कॉस ऑफ काय दिलं आहे त्यांनी बी मायनस थीटा प्लस बी कॉस ऑफ ए प्लस थीटा असं मी लिहिलेलं आहे बरं का. इज इक्वल टू द साइन. अब बच्चे लोग मैं आपसे पूछना चाहता हूँ स्मॉल ए तसाच ए कॉस बी मायनस थीटा म्हणजे हरे हरे राम राम आठवतं आहे तुम्हाला कंपाऊंड अँगलचा फॉर्म्युला कॉस बी मायनस कॉस थीटा प्लस साइन बी इंटू साइन थीटा. हां मायनसचं प्लस काय झालं माहिती तुम्हाला बी इंटू कॉस ऑफ ए प्लस थीटाचं काय होतं मुलांनो कॉस ए इंटू कॉस थीटा मायनस साइन ए इंटू साइन थीटा. सही आहे बच्चो. यस सर. झाला. हे दोन्ही झालेले आहेत गोष्टी. ए लिहिला आहे मी. मला सांगा कॉस बीचं काय लिहू शकतो मी आपल्या यानुसार कशानुसार म्हणतात त्याला. हां एक काम करू येणार आहे कोणतं वापरता येईल. हा आपलं हे वापरता येईल आपल्याला. एकच मिनटं. एने मल्टिप्लाय करा काय होईल बरं ए कॉस बी कॉस थीटा लिहूया. एने मल्टिप्लाय केलं ए साइन बी इंटू साइन थीटा लिहूया चालेल. बीने मल्टिप्लाय केलं तर बी कॉस ए कॉस थीटा लिहिला आहे मायनस बी साइन ए साइन थीटा लिहिला. ओके सर. आता काहीतरी पेअर जमवूया मुलांनो. जोडी जमवायची आहे. आता मला सांगा मुलांनो कॉस थीटा आणि कॉस थीटा कुठे बघा पहिला आणि तिसऱ्याची पेअर करूया आणि याची पेअर करूया चालेल. पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये असं काय जे कॉमन घेता येईल कॉस थीटाला कॉमन घेता येईल. मध्ये काय राहील सांगा बरं ए कॉस बी राहील सर प्लस कोण राहील बरं बी कॉस ए. आवडलं आपल्याला. चला प्लस या दोघांमधनं काय कॉमन घेता येईल बरं साइन थीटा कॉमन घेता येईल. आणि ब्रॅकेटमध्ये काय राहील सांगा बरं ए साइन बी राहिलं आहे बरं का मुलांनो. प्लस काय राहिलं रे प्लस प्लस नाही सर मायनस राहिलं आहे मायनस बी साइन ए राहिलं आहे. ओके चला इथपर्यंत झालं आहे. आता तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं थोडं तुम्हाला प्रोजेक्शन रूल वगैरे सगळं माहिती असेल तर हा कोणाचा फॉर्म्युला आहे ए कॉस बी प्लस बी कॉस ए कॉस थीटा ठेवला आहे मी. पण हा फॉर्म्युला सीचा फॉर्म्युला आहे. सी इक्वल टू हे साइन थीटा लिहिलं आहे मी. आतमध्ये ए तसाच आहे. साइन बीची व्हॅल्यू साइन रूलने बी के असते. बी तसाच आहे. साइन एची व्हॅल्यू ए के असते. पण तुम्ही नीट ऑब्झर्व करा मुलांनो हे काय होईल ए बी के हे पण ए बी के काय होईल कॅन्सल. हे कॅन्सल 0ला मल्टिप्लाय होईल. 0ला मल्टिप्लाय तेच राहील म्हणजे राहिलं कोण सी कॉस ऑफ थीटा प्लस ही काय होईल मुलांनो 0 म्हणजे आन्सर येताना दिसते सी कॉस ऑफ थीटा. सी कॉस ऑफ थीटा दिसतंय का रे ऑप्शनमध्ये कुठे दिसतंय ना सर दिसतंय डी ऑप्शन. हा आपला परफेक्ट ऑप्शन आलेला आहे जो तुम्ही बघू शकताय मुलांनो करेक्ट आहे की रॉंग आहे. ठीक आहे डन डन डन. येस. नेक्स्ट क्वेश्चन आहे इन अ ट्रायंगल ABC विथ युजल नोटेशन स्मॉल ए 13 स्मॉल बी 14 स्मॉल सी ची व्हॅल्यू 15 तर साइन ए काढायचा आहे. तर आता हे साइन ए पर्यंतचा प्रवास कसा करावा हे बघूया. काय काय दिले तुम्हाला ए दिला आहे 13 बी दिला आहे 14 आणि सी दिला आहे 15. ओके याला जर फाइंड आउट करायचं असेल तर एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला आहे
हां, एरिया ऑफ ट्रायंगल काढायला पाहिजे आपण. एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला एक असा आहे बघा, हाफ इंटू बी सी साईन ऑफ ए. कारण मला साईन ए काढायचं होतं म्हणून मला हे सुचतं आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इक्वल टू हाफ बी सी साईन ऑफ ए. किंवा साईन ए काढण्याऐवजी कॉस ए काढा कोसाईन रूलने आणि त्यावरनं साईन ए काढा, तसं पण चालेल. कॅल्क्युलेशन कोणतं सोपं वाटतं ते तुम्ही ठरवा. मला एरिया ऑफ ट्रायंगलचा हा फॉर्म्युला माहिती आहे. म्हणजे डेल्टा म्हणजे ट्रायंगलचा एरिया, 2 वरती गेला 2 डेल्टा आणि आपण काय रे बी सी, याच्यावरनं मला साईन ए मिळून जाईल. पण हा डेल्टा म्हणजे एरिया कसा काढायचा हे आपल्याला विचारायचं आहे. तर डेल्टा काढण्यासाठी म्हणजे एरिया 3 साईड असल्यानंतर हिरोन्स फॉर्म्युला आठवतो का, तो वापरूया. तर यस काढूया पहिले. तर यस म्हणजे काय, तिघांची ॲडिशन. 13 + 14 + 15 डिवाइड बाय 2 करूया. तर 4 + 3 7 + 5 12 आणि 42 डिवाइड बाय 2 मला वाटतं हे 21 येत आहे. आणि एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय असतो, स्क्वेअर रूट ऑफ यस यस मायनस ए यस मायनस बी यस मायनस सी. तुम्हाला आठवतं आहे का रे, यस म्हणजे किती रे 21 आणि 21मधनं 13 गेले डायरेक्ट, मला वाटतं 11तून 3 गेले 21, 8 राहतील. 21मधनं 14 गेले 7 राहतील आणि हे 6 होतील. याचं काय करता येईल, 7 3 21 7 3 जार 18चं काय करता येईल, 8चं काय करता येईल 2 × 2 × 2 7 तासाचं आहे. 6चं काय करता येईल 3 2 जार 6. मला सांगा दोघांचे ग्रुप केले, मला सांगा 3 आणि 3च्या बदल्यात एकदाच 3 लिहा, 7 आणि 7च्या बदल्यात एकदाच 7 लिहा, 2 × 2च्या बदल्यात एकदाच 2 लिहा, 2 × 2च्या बदल्यात एकदाच 2 लिहा. बस किती आले रे, 3 7 जार 21 × 4 मला वाटतं हे 84 येणार आहे ट्रायंगलचा एरिया. बस मी काही कॅल्क्युलेशन करत नाही. मग याच्यात टाका डायरेक्ट 2 × डेल्टा किती आला आहे 21 × 4 आणि बी किती आहे मुलांनो तुमचा दिसतोय 14 आणि सी किती रे 15. याच्यावरनं मला साईन ए यायलाच पाहिजे. इतकं सोपं काम मला वाटतं सोपं होऊ शकतं. हे काय रे मुलांनो, 7 3 जार 7 2 जार 2 2 कॅन्सल, 3 5 जार 15 म्हणजे उरलं कोण 4/5 इक्वल टू साईन ऑफ ए. साईन एची व्हॅल्यू 4/5 ऑप्शनमध्ये दिसते का रे, दिसते रे दिसते. कुठे ए ऑप्शन आहे, हा तुमचा परफेक्टली ऑल राईट ऑप्शन दिसतोय का मुलांनो. बघा मी काय वापरू शकलो असतो अजून, कोसाईन रूल, कॉसेचा फॉर्म्युला वापरून साईन ए म्हणजे साईन ए = √1 - cos स्क्वेअर ए करून करता आला. कॉसेवरनं साईन ए कसं काढायचं माहिती तुम्हाला, तसंही करता आला असतं. इन ट्रायंगल ए बी सी विथ युजल नोटेशन 3b ची व्हॅल्यू किती दिली बघा, 3b ची व्हॅल्यू दिली a + c, हे त्यांनी दिले आपल्याला बरं का. आणि आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायची आहे, cot a/2 × cot c/2. सगळ्यांना माहिती याचा अर्थ काय होतो, cot a/2चा अर्थ होतो tan a/2 × tan c/2. हे एवढ्यातच केलं आहे आपण. tan a/2चा फॉर्म्युला माहिती ना, त्याला पण उलटं करून लिहा. आता tan a/2चं काय होईल बरं, उलटं लिहितो s × s - a अपॉन s - b × s - c मल्टिप्लाइड बाय. याचं काय होईल बरं, s × s - c न्यूमरेटरला येतील आणि खाली काय येतील रे s - a s - b. खरं आहे का. तो इन दोनों का भी एक ही स्क्वायर रूट में डालते, एक ही स्क्वायर रूट में लाने के बाद s × s - a हा तरी करून दाखवू पूर्ण. परत कसं आहे, मुलं म्हणतील कसं आलं, समजलं नाही सर. s × s - c s - a × s - b. काय काय कॅन्सल होईल बरं सांगा भाऊ मला. s - a ला s - a, s - c ला s - c, s × s s स्क्वेअर त्याचा स्क्वेअर रूट घेतलं तर s लिहा डायरेक्ट, s - b × s - b त्याचा स्क्वेअर तर डायरेक्ट s - b. ही व्हॅल्यू झाली तुमची याची. पण परफेक्ट आन्सर आलं आहे का, नाही सर. मग एक काम करूया मी 2ने वरती मल्टिप्लाय करतो म्हणजे 2s होतील, 2ने खाली मल्टिप्लाय केलं म्हणजे 2s - 2b होईल. चालेल का. मी 2ने का मल्टिप्लाय करतो दरवेळेस रे यसला, कारण 2sचा अर्थ होतो a + b + c. म्हणून मला सांगा मी याला a + b + c लिहू का, मला सांगा मी याला a + b + c लिहायला पाहिजे का, आणि पुढं -2b आहे. चालतंय ना, चालतंय की. सांगा मुलांनो काय आहे वरती, a + c ची व्हॅल्यू किती लिहिता येईल रे 3b, वरती 3b लिहा प्लस b. अपॉनमध्ये a + c ची व्हॅल्यू किती लिहिता येईल मला 3b लिहिता येईल, प्लस कोण येतं b आणि मायनस कोण आहे पुढं 2b.
सांगा बरं. वरती आले 4b आणि 3b बी मिळवले, 4b 2b गेले, 2b राहतील, बी कॅन्सल, 2 2 4 म्हणजे आन्सर आलं आहे 2. काय आलं आहे 2. आहे का रे सर? आहे ना. 2 म्हणजे बी इज दी करेक्ट ऑप्शन. इंटरेस्टिंग क्वेश्चन होता हा सुद्धा, जो आपण पूर्ण केलेला आहे. इज दॅट क्लिअर टू यू बच्चे लोग? यस सर. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. विथ युजल नोटेशन द ट्रायंगल ABC मध्ये अँगल ए दिला आहे 30 डिग्री. अँगल ए 30 डिग्री दिला आहे, चांगली गोष्ट आहे. आणि तुम्हाला कसली व्हॅल्यू काढायची आहे? 1 + A/C + B/C. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 1 + C/B - A/B बरं का, -A/B याची व्हॅल्यू काढायची आहे. आणि उत्तर तर 4 ऑप्शन आहे. 2025 चालू आहे, त्यामुळे दरवेळेला सांगायची गरज नाही मी. कसं करता येईल मुलांना? आता क्या कर सकते? अँगल ए दिला आहे ना तुम्हाला, cos A, म्हणजे अँगल एचा वापर कुठेतरी करणार आहे मी, करू. पण बघूया आपण अगोदर काय करता येईल. इज इक्वल टू इथं सी ना, सगळ्यांचा डिनर बळजबरी सी लिहून घ्या, चालते का? सीने इथं म्हणजे याला कोण नसतं, म्हणजे सीने इथं मल्टिप्लाय करायला लागेल. इथं ऑलरेडी ए आहे, इथं प्लस बी, हा पहिला ब्रॅकेट झाला. इथं डायरेक्ट डिनॉटरला बी लिहून टाका वरती, इथं बी लिहायला लागेल +C - A. ठीक आहे ना मुलांनो? मला सांगा, बीने सीला मल्टिप्लाय केलं, BC झालं. पण तुम्ही नीट बघा, यांची जोडी जमवली, B + C आणि ए वेगळा ठेवला, B + C आणि ए वेगळा. तर याचं काय होईल बरं? B + C² - A². तुम्ही म्हणाल कसं काय सर? तर A + B A - Bचं ट्विन्स फॉर्म्युला कसं करतो? B + C एकदा +A, B + C एकदा -A, म्हणजे B + C² - A². असं चालते ना? चालते. याचं काय होईल बरं? B² + 2BC + C² केला आहे, -A² आहे, डिवाइड बाय किती आहे मुलांना? BC. बरं, हे तर आलं आहे माझ्याकडे, पण मग याच्यावरनं काय मिळवण्याच्या दूर शक्यतेमध्ये नाही आहे. काय करू? त्याचा काहीतरी वापर करावा लागेल. cos A दिला आहे म्हटल्यानंतर एक काम करतो, B² + C² - A² + 2BC वेगळा ठेवतो आहे. हे BC याला डिवाइड लिहितो आहे आणि हे BC याला पण डिवाइड लिहितो आहे. चालतं आहे का? याच्या पुढे मी 2 मल्टिप्लाय केले तर इथं 2 डिवाइड करता येईल. BC इथं काय झाले रे? कॅन्सल. मला सांगा, काहीतरी सुचलं आहे मला. हा फॉर्म्युला आहे, कसला फॉर्म्युला आहे? हा फॉर्म्युला आहे cos ऑफ Aचा, आणि ही व्हॅल्यू कोण राहिली फक्त? +2. 2 आहेच. cos ऑफ Aची व्हॅल्यू किती आहे रे? cos Aची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे? Aची व्हॅल्यू 30 डिग्री आहे सर, +2 बरं का. 2 cos ऑफ 30 डिग्री किती इथं? √3/2 +2. 2 काय झाले? कॅन्सल. इथं कोण राहिलं आहे? √3 + 2, म्हणजे 2 + √3 असं कुठंतरी दिसतंय तुम्हाला. चेक करा, बेस सेपरेट बरोबर केला आहे का? फक्त एकदा चेक करा. ओके, करेक्ट, काहीच अडचण नाही. म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट येताना दिसतोय तुम्हाला? तर B इज द करेक्ट ऑप्शन. थोडं डोकं तुम्हाला वापरता आलं पाहिजे. इथं कशा रीतीने वापरले ते करेक्ट आहे मुलांनो? यस सर. नेक्स्ट क्वेश्चनकडे तुम्हाला न्यायचं आहे, पण थोडा हा लेंदी आहे. 2-3 क्वेश्चन मी स्किप करतो आहे, ते स्किप केला होता. आता हा एक, म्हणजे तसे बघितलं तर सगळेच लेंदी आहेत, पण हे त्यातल्या हा जास्त लेंदी आहे. कोणता? पुढे गेला हां कदाचित नसेल, पण आता मला दिसतोय. ठीक आहे, येऊ परत आपण. सोडणार नाही, जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही, लक्षात ठेवा. त्यामुळं बिंदास सगळ्यांनी नीट लक्ष द्या. काय दिलं? इन ट्रायंगल ABC विथ युजल नोटेशन. A दिला आहे 4, B दिला आहे 8, अँगल C दिला आहे 60 डिग्री, आणि तुम्हाला व्हॅल्यू ऑफ B अँड द रेशो cos A = cos C रिस्पेक्टिवली. म्हणजे अँगल B काढायचा आहे आणि cos A आणि cos Cचा रेशो काढायचा आहे. तर काय येणार आहे? तर अँगल जरी मिळाला ना तर आपलं आयुष्य सफल होईल मुलांनो, कारण आपल्याला अँगल मिळाला तर रेशो काढण्याची गरज नाही, कारण डिफरंट अँगल आहे सगळीकडे. लक्षात घ्या. मग आता आपण अँगलवरतीच फोकस करूया. एक मला सांगा, C अँगल माहिती आहे तर तुम्ही cos C = चा फॉर्म्युला माहिती का तुम्हाला? A² + B² - C² डिवायडेड बाय 2AB असं म्हणता येईल सर. मला सांगा, cos Aची व्हॅल्यू किती रे? 60 डिग्री. इथं A² म्हणजे 4 स्क्वेअर 16, B² 64 - C² डिवाइड बाय 2 × 4 × 8. चला, इथपर्यंत आलो आहे मी.
कॉस 60 डिग्रीची व्हॅल्यू 1/2 आहे. या दोघांचे ॲडिशन 6 4 10 झालेत. 80 मायनस सी स्क्वेअर डिवाइड बाय किती रे 2 × 4 × 8. चला 2 2 काय झाले कॅन्सल. 8 4 जार 32 इकडे आणलेत. 80 मायनस काय रे सी स्क्वेअर इकडे आणले. 80 प्लस 32 इकडे आले मायनस 32. 10मधनं 2 गेले 8. 8मधनं 4 गेले 48. सी स्क्वेअर इक्वल टू 48. सी इक्वल टू किती येणार आहे √48. पण मग अँगल बी काढायचा. आता सी तुमच्याकडे 3 साईड आहेत. तिसरी साईड √48 आलेली आहे. असेल का बरोबर मुलांनो? असायला तर हरकत नाही. मग आता मला सांगा तुम्हाला कॉस बीचा फॉर्म्युला माहिती का रे? कॉस बीचा फॉर्म्युला कॉस बी इक्वल टू काय असतं तर a² प्लस c² मायनस b² डिवाइड बाय 2ac असा फॉर्म्युला आहे बरं का. मला सांगा मुलांनो इथं काय करता येईल रे 48ला 16 3 जार म्हणजेच 16ला 4 आणि √3 असं लिहिता येईल. चला एचा स्क्वेअर म्हणजे रे डायरेक्ट सांगा पटकन सांगा. एचा स्क्वेअर म्हणजे 4चा स्क्वेअर 16. सीचा स्क्वेअर म्हणजे डायरेक्ट 48 आहे आपल्याकडे. मायनस बीचा स्क्वेअर म्हणजे 8चा स्क्वेअर 64 लिहून टाकला आहे. डिवाइड बाय 2 × एची व्हॅल्यू किती आपल्याकडे 4 आहे आणि सीची व्हॅल्यू ही घ्या 4√3 जी आहे ना तसं. मग मला सांगा थोडासा विचार करा आणि उत्तर द्या. 48 आणि 16ची ॲडिशन करूया आपण. या दोघांची ॲडिशन केली तर 8 × 14 एक कॅरी झाला आहे 4 5 6 म्हणजे उत्तर 0 आलं आहे वरती. याचा अर्थ कॉस बीचं उत्तर काय आलं आहे 0 आलं आहे. म्हणजे याचा अर्थ कॉस कोणता आन्सर आहे कॉस π/2चं उत्तर 0 आहे. याचा अर्थ बी अँगल किती आला आहे मुलांनो π/2 आला आहे. बस विषय क्लोज. बी π/2 ऑप्शन असणारा. प्रॉब्लेम झाला ना 2 ऑप्शनमध्ये π/2 आहे. मला वाटलं डिफरंट अँगल आहे का. ठीक आहे ना. कॉस बी आला आहे π/2 आला आहे. म्हणजे आता काय करायचं अजून कॉस ए = कॉस बी. बी अँगल काढायचा होता मिळाला आहे. ओके आता उलट रेशो नसते काढले. रेशो काढले असते तर बरं झालं असतं. चला आता कॉस ए आणि कॉस बी. कॉस ए मला सांगा ए हा बी अँगल आला आहे जो 90 डिग्री आहे. ए तुम्हाला सी अँगल दिला होता 60 डिग्री आहे. ऑब्वियसली राहिलेला ए अँगल किती असणार आहे मुलांनो 30 डिग्री असणार आहे. 30 60 90. मग तुम्हाला करायचं काय आहे मुलांनो काय करायचं आहे तुम्हाला कॉस ए आणि कॉस सीचा रेशो काढायचा आहे. काढूया ना आता. कॉस ए = कॉस सी म्हटल्यानंतर कॉस किती आहे तुमचा ए कोण अँगल आहे 30 डिग्री असणार आहे आणि कॉस सी अँगल कोण आहे तुमचा तो 60 डिग्री आहे. कॉस 30 डिग्री किती असतं √3/2 = किती आहे 1:2 म्हणजेच याला डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे √3:1 हे उत्तर येणार आहे. म्हणजे कोणता ऑप्शन आहे बी हा करेक्ट ऑप्शन आहे. ॲब्सोल्युटली करेक्ट. चला म्हणजे दोन्ही करावंच लागलं बरं का. पण तुम्ही जर ऑब्झर्व केलं असतं काय काढणं सिम्पल आहे म्हणजे हे काढावंच लागलं असतं बरं का. बी अँगल काढल्याशिवाय तर पुढं जाता आलं नसतं. चला काय हरकत नाही. मिळवलं आहे ना आपण. ओके विथ युजुअल नोटेशन्स द पेरीमीटर ऑफ ट्रायंगल ABC इज 6 times द अरिथमेटिक मीन ऑफ साइन ऑफ इट्स अँगल इफ A = 1 तर अँगल ए काय विचारलं. हा इंटरेस्टिंगच आहे. पेरीमीटर ऑफ ट्रायंगलचा अर्थ काय तर मुलांनो सम ऑफ 3 साईड ही कशी आहे 6 टाइम्स अरिथमेटिक मीन ऑफ द साइन ऑफ इट्स अँगल. म्हणजेच कोणता आहे अरिथमेटिक मीन साइन ए प्लस साइन बी प्लस साइन सी. अरिथमेटिक मीनचा अर्थ डिवाइड बाय जेवढ्यांची ॲडिशन केली तेवढे डिवाइड करायचे हे तुमचं आहे. बरोबर आहे का. बरं मला सांगा मुलांनो तुम्हाला साइन रूल काय सांगतो रे. साइन रूल म्हणजे एची व्हॅल्यू के साइन ए होईल. बीची व्हॅल्यू के × साइन बी होईल. याची व्हॅल्यू के × साइन सी होईल = 6 म्हणण्यापेक्षा 3 2 जार 6 2 लिहिलेत आणि ब्रॅकेटमध्ये जे आहे ते आहेच. यातनं जर के कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये साइन ए साइन बी साइन सी 2 इन ब्रॅकेट हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट सेमच येईल ना. म्हणजे केची व्हॅल्यू किती झाली रे 2. बरं तुम्हाला केची व्हॅल्यू 2 साइन ए प्लस साइन बी साइन सी आणि साइन ए साइन बी साइन सी कॅन्सल झाली दोन्ही वाजणार नाही. तुम्ही म्हणणार 2 कसे आणले. मग साइन रूल काय सांगतो A/sin A = B/sin B = C/sin C = काय असतं के.
मी फक्त एवढंच घेतलं, मला ए अँगल काढायचा म्हणून. एची व्हॅल्यू किती रे 1 अपॉन साईन ए मी तसाच ठेवला आहे, पण केची व्हॅल्यू किती मुलांनो 2. 2ला इकडे आणा, 1/2 इक्वल टू इकडे साईन एला आणलं. मग साईनचा कोणता अँगल आहे? याचं उत्तर 30 डिग्रीचं उत्तर 1/2 आहे. याचा अर्थ एची व्हॅल्यू किती झाली आहे पोरांनो? 30 डिग्री. 30 डिग्रीला आजकाल आपण काय म्हणतोय? π/6. π/6 बोले तो कौन सा आन्सर है बच्चों? ए ऑप्शन आहे. हे ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. तुम्हाला दिसतंय ते आन्सर आलेलं आहे. इज दॅट क्लिअर टू यू? यस सर. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जातोय मी तुम्हाला घेऊन. बघा मुलांनो काय म्हणणं आहे या क्वेश्चनचं. इन अ ट्रायंगल ABC विथ युजुअल नोटेशन्स tan A/2 ची व्हॅल्यू 5/6, tan C/2 ची व्हॅल्यू 2/5. तर तुम्हाला ACB AP मध्ये का BSC AP मध्ये का म्हणजे AP मध्ये आहे आणि शेवटचं GPचं दिलं आहे काहीतरी सीन. बरं मग आता करावं तर काय करावं? करना तो पडेगा कुछ तो. दोघांमध्ये कनेक्शन लावण्यासाठी मी एक काम करतो. tan A/2 ला tan C/2 ने मी मल्टिप्लाय करतो, म्हणजे tan A/2 म्हणजे 5/6 ला मला 2/5 ने मल्टिप्लाय करायला लागली. यस सर नो, दोनों का मल्टिप्लाय कर देते. हे तुम्हाला माहिती आहे. आज आपण तिसऱ्यांदा करतोय मुलांनो. याचं उत्तर काय असणार आहे? S - B S - C डिवाइड बाय S इंटू S - A. tan C/2चं काय होईल रे? S इंटू यस नाही सर, काय ते स्क्वेअर रूट ऑफ S - A इंटू S - B डिवाइड बाय S इंटू S - C इक्वल टू किती आहे? 5 कॅन्सल, 2 3 जार 6 म्हणजे खरंच किती आलं मुलांनो? 1/3. चांगलं आहे. एका स्क्वेअर रूटमध्ये लिहिलं कॅन्सल काय होईल? डायरेक्ट सांगा. आता डायरेक्ट सांगा, मला आहे ना जास्त वेळ विचारत नाही. म्हणजे S - C कॅन्सल होईल. S - A म्हणजे कोण राहिलं? S - Bचा स्क्वेअर राहिला आहे मध्ये आणि आपण मध्ये S इंटू Sचा स्क्वेअर राहिला आणि किती आहे उत्तर? 1/3. याचं जर स्क्वेअर रूट घेतलं S - B अपॉन S इक्वल टू किती आहे? 1/3. चला इथपर्यंत आला आहे आपला प्रवास. काय करावं बरं? सगळ्यांना माहिती आहे 2ने वरती खाली मल्टिप्लाय करता येईल. 2S - 2B बरं का, 2ने मल्टिप्लाय केलं. इथं 2S आणि 1/3 जसं आहे तसंच चालेल ना तुम्हाला? आता मला सांगा 2S म्हणजे काय असतं रे? 2S म्हणजे दुसरं तिसरं काही नसून सर A + B + C सम ऑफ साईड -2B पुढं आहेत. 2S म्हणजे काय असतं रे? A + B + C इज इक्वल टू किती आहेत रे? 1/3. मग सांगा वरती काय झालं? A + C तसाच ठेवला आहे आणि मायनस कोण आहे? B. A + B + C तसाच ठेवला आहे इज इक्वल टू किती? 1/3. 3ने मल्टिप्लाय केलं तर 3A + 3C - 3B आणि हे इकडे आलं तर 1ने मल्टिप्लाय केलं तर A + B + C. कळलं ना क्रॉस मल्टिप्लाय? सांगा भाऊ. Aला इकडे आणलं 3A मधनं A गेला 2A झाला. 3C C मधनं हे गेलं तर 2C झाला. इकडं B ऑलरेडी आहे. 3B इकडे आणला तर +3B होतील. म्हणजे हे 2A + 2C इज इक्वल टू 4B होईल आणि 2ने डिवाइड केलं तर A + C इक्वल टू किती आलं रे? 2B. याचा अर्थ ABC Bला मध्ये ठेवावं लागेल R in AP. ABC AP मध्ये मुलांनो म्हणजे परफेक्टली ऑलराईट असणारा ऑप्शन कोणता दिसतोय तुम्हाला? नीट बघा. एक नजरअटी दुर्घटना घटी, एक लक्षात ठेवा. त्यामुळं बारीकपणे याकडे नीट लक्ष देणं गरजेचं आहे मुलांनो. कळतंय ना सगळ्यांना? मस्त. हा एक अजून खतरनाक दिसणारा एक क्वेश्चन दिसतोय. इन अ ट्रायंगल ABC विथ युजुअल नोटेशन C/4 + B/4 + C/4 -2A² C² -2C² B² इक्वल टू 0 आहे. तर अँगल C तुम्हाला काढायचा आहे. अँगल C तर काढायचा आहे. काय करता येईल? करून बघूया, कारण सोडवल्याशिवाय तर काय जमणार नाही. काय तुम्हाला A/4 + B/4 + C/4 -2A² C² -2C² B² इक्वल टू किती आहे? 0. ही फक्त इथं मी A/4 + B/4 + C/4 इथंच ठेवले आणि या दोघांना तिकडे वाढवलं 2A² C² 2C² B². चला हे काहीतरी मिळवलं आहे मी आयुष्यात, त्याला ब्रॅकेट टाकून ठेवूया. आता तुम्हाला C अँगल काढायचा आहे. मग मी एक काम करतो, cos Cचा फॉर्म्युला वापरतो. cos C इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? A² + B² - C² डिवाइड बाय 2AB लिहिला आहे मी. चालतंय? 2ABला इकडे आणलं आहे. 2AB cos ऑफ C
इज इक्वल टू किती रे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. आणि याला मी स्क्वेअरिंग करतो मुलांनो, स्क्वेअरिंग. तुम्ही म्हणाल का स्क्वेअरिंग करतोय बघा, 2चा स्क्वेअर 4, एचा स्क्वेअर ए स्क्वेअर, बीचा स्क्वेअर बी स्क्वेअर आणि तर कॉस स्क्वेअर सी. याचा स्क्वेअर केला तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर त्याचा स्क्वेअर. बरं, याचं एक्सपान्शन कसं करता येईल? पहिल्या टर्मचा स्क्वेअर ए रेस्ट टू 4, दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर बी रेस्ट टू 4, तिसऱ्या टर्मचा स्क्वेअर सी रेस्ट टू 4 प्लस 2 इंटू ए इंटू ए म्हणजे 2 इंटू हे असणार आहे ए स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस आणि मायनस आहे मायनस 2 इंटू ए स्क्वेअर सी स्क्वेअर असणार आहे आणि याने याला मल्टिप्लाय केलं मायनस 2 बी स्क्वेअर सी स्क्वेअर असणार आहे. चालेल मुलांनो, मला सांगा आपल्याला ही व्हॅल्यू माहिती आहे किती येते? 2a स्क्वेअर सी स्क्वेअर प्लस 2c स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस कोण आहे पुढे 2a स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस 2a स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस 2b स्क्वेअर सी स्क्वेअर. मग कॅन्सल होताना काय कॅन्सल होणार आहे सांगा? ही टर्म ह्या टर्मला कॅन्सल करेल, ही टर्म ह्या टर्मला कॅन्सल करेल. उरलं कोण आहे? तर इकडे आहे 4a स्क्वेअर बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर सी इज इक्वल टू या बाजूला कोण आहे 2a स्क्वेअर बी स्क्वेअर उरला आहे. ए स्क्वेअर बी स्क्वेअर कॅन्सल, 2 2 जार 4 म्हणजे 2 कॉस स्क्वेअर सी इक्वल टू किती आहे रे 1. म्हणजे याचा अर्थ कॉस स्क्वेअर सी इक्वल टू किती आहे 1/2. म्हणजे याचं स्क्वेअर रूट घेतलं तर कॉस सी इक्वल टू किती येणार आहे? एक उत्तर येणार आहे 1/√2 आणि एक उत्तर येणार आहे कॉस सीचं -1/√2. पण मला माहिती आहे या सगळ्या अँगल हे 90 डिग्रीपेक्षा मोठे ऑप्ट्यूज अँगल आहे म्हणजे याच्यावरनं काय मिळणार नाही. पण मला सांगा निगेटिव्ह आहे, कॉस रेशो निगेटिव्ह आहे, असा क्वाड्रंट कोणता आहे? सेकंड. पण कॉसचं कोणता अँगल याचं 1/√2 आहे? कॉस 45 डिग्रीचं उत्तर किती आहे मुलांनो? 1/√2 आहे. तुम्हाला माहिती का? पण मला सांगा कॉस निगेटिव्ह आहे, पहिल्यांदा निगेटिव्ह असा क्वाड्रंट कोणता आहे? सेकंड म्हणजे याचा अर्थ 180तून 45ला वजा करा आणि मग उत्तर किती येणार आहे? 135. तर कोणता ऑप्शन करेक्ट आहे मुलांनो? 135 इज द करेक्ट ऑप्शन. कळलं का तुम्हाला? कसं काय? कॉस रेशो निगेटिव्ह आहे तर ते 180तून थिटा वजा केल्यानंतर मिळणार आहे. थिटा कोणता आहे? तर 45 डिग्री. तर हा एक इंटरेस्टिंग क्वेश्चन होता ज्याला या प्रकारे टॅकल करणं आपल्याला गरजेचं होतं मुलांनो. ओके. इन अ ट्रायंगल ABC विथ अ युजुअल नोटेशन टॅन ऑफ काय दिलं आहे तर बी मायनस सी डिवाइड बाय 2 इक्वल टू एक्स इंटू कॉट ऑफ a/2. अरे हा एकदमच सिम्पल क्वेश्चन आहे. कसा काय? नॅपियर्स ॲनॉलॉजी माहिती का तुम्हाला? टॅन ऑफ बी मायनस सी बाय 2चं उत्तर काय असतं? बी मायनस सी अपॉन बी प्लस सी असतं इंटू याला कॉट ऑफ काय करतात रे? a/2 करतात. इज इक्वल टू पुढं कोण आहे? एक्स इंटू कॉट ऑफ काय? a/2 आहे. दोन्ही बाजूंचा कॉट ऑफ a/2 कॅन्सल झाला म्हणजे बी मायनस सी डिवाइड बाय बी प्लस सी इक्वल टू कोण आलं? एक्स. आणि मला वाटतं तुम्हाला एक्सच विचारलं होतं. कोणत्या ऑप्शनला मॅच होताना दिसतंय? चला मला लक्षात येते सी ऑप्शनला मॅच होतंय. एवढ्या कालावधीनंतर हा असा क्वेश्चन आहे ज्याचं उत्तर क्विक आलेलं आहे मुलांनो, लक्षात घ्या. ओके. इन अ ट्रायंगल ABC विथ युजुअल नोटेशन कॉट a/2 हे बी प्लस सी अपॉन ए दिलं आहे. देन द ट्रायंगल ABC कोणता असणार आहे? आयसोसिलस आहे, इक्विलॅटरल आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे का ऑप्ट्यूज अँगल ट्रायंगल आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. तर काय करता येईल? सुरुवातीला आपण असं करूया कॉट a/2 लिहून घेऊया, बी प्लस सीला डिवाइड बाय ए पण लिहून घेऊया. मुलांनो आपल्याला तो कोणत्या प्रकारचा ट्रायंगल आहे असं विचारला असेल तर काहीतरी अँगलशी कनेक्शन किंवा साईडशी काहीतरी कनेक्शन मिळवावं लागेल. कॉट a/2ला मी हाफ अँगल आहे ना, कॉस a/2 अपॉन साईन a/2 असं लिहू शकतो ना. बीला मी के इंटू साईन बी आणि के इंटू साईन सी असं लिहिता येईल का रे? कोणता फॉर्म्युला? तुमचा साईन रूल. आणि याला मी के इंटू साईन ए लिहिता येईल. के कॉमन, के कॅन्सल झालं तर आतमध्ये राहणार आहे साईन बी प्लस साईन सी आणि अपॉनमध्ये आहे साईन ए. क्या आपको फॅक्टरायझेशन वाला फॉर्म्युला पता है? काय असतो तो? 2 साईन ऑफ काहीतरी असतो इंटू कॉस ऑफ काहीतरी असतो. तसा साईन एचा फॉर्म्युला स मल्टिपलचा 2 साईन a/2 असतो, नाही तर काय रे कॉस a/2 असतो. या बाजूला कोण आहे ते लिहून घेऊया. कॉस ऑफ a/2ला डिवाइड बाय साइन ऑफ a/2 पर्यंत मी आलेलो आहे. दोनों तरफ ऐसा क्या है जो कैंसिल हो जाएगा बच्चे लोग? साइन a/2 को कैंसिल होगा बरं का. चला काहीतरी कॅन्सल झालं आहे आयुष्यात ते पण महत्त्वाचं आहे. इथं काय लिहिता येईल रे? बी प्लस सीला डिवाइड बाय 2 लिहिता येईल. इथं काय लिहिता येईल रे? बी मायनस सीला डिवाइड बाय 2 लिहिता येईल. चला हे तर मिळालं आहे.
मी काय मिळवू शकतो अजून आयुष्यात सांगा मला. मी कॉस ए बाय टूला मी 2 मिनटं तसंच ठेवलं आहे, काहीच करत नाही आपण, कोणीच नाही, जाऊ द्या. 2 ठेवले, 2 कॅन्सल करा सर, कशाला 2ला ठेवताय अजून, 2ला पण कॅन्सल करा, 2 गायब झाले. मला सांगा साईन बी प्लस सी बाय टूला मी काय लिहू शकतो, कॉस ऑफ ए बाय टू. ए मुलांनो कसं काय, बी प्लस सी म्हणजे 180 मायनस ए असतो, त्याला डिवाइड बाय 2 केले, बेस सेपरेट केला तर कॉस ए बाय 2 येतो, इंटू कॉस ऑफ बी मायनस सी डिवाइड बाय 2. आणि आपण मध्ये उरलं कोण आहे रे, कॉस ऑफ ए बाय 2. अरे वा वा, कॉस ए बाय 2 पण कॅन्सल. चला एवढ्या गर्दीतनं इथं राहिलाय कॉस ए बाय 2 आणि एवढ्या गर्दीतनं इथं राहिलाय कॉस ऑफ बी मायनस सी बाय 2. चला काहीतरी मिळालं आहे. 2 अँगल सेम आहेत, या 2 रेशो सेम आहेत, याचा अर्थ ए बाय 2 हा इक्वल कोणाला असेल रे, बी मायनस सी बाय 2ला इक्वल असेल. अपॉन टू गायब झाले, एची व्हॅल्यू किती झाली रे, बी मायनस सी आलंय. चला इथपर्यंत आलंय. ओके मला सांगा एची व्हॅल्यू आली आहे तुम्हाला मायनस ए प्लस सी इक्वल टू किती रे, बी असं लिहिता येईल मला, ए प्लस सी इक्वल टू बी. यामध्ये दोन्ही साईडला जर बी ॲड केला मी तर ए प्लस बी प्लस सी, आणि या बाजूला पण बीमध्ये बी ॲड केला, दोन्ही बाजूंना बी ॲड केले तर हे किती होतं रे, 180 होतं सर. आणि हे किती होतं रे, 2b होतं. 2ने डिवाइड केलं तर बी इक्वल टू 90 डिग्री होतं आहे. मला वाटतं बी अँगल एखाद्या ट्रायंगलमध्ये एक अँगल 90 डिग्री आला आहे तर विषय राहिला का काही, नाही सर. तो कोण झाला, राईट अँगल ट्रायंगल झालेला आहे, विषय कट. सी ऑप्शन तुमचं आलेलं आहे. कळलंय मुलांनो हे सगळ्यांना परफेक्टली, ऑल राईट, यस सर कळलंय. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे बघा मुलांनो. हा एक अजून खतरनाक असा क्वेश्चन दिसतोय. विथ युजुअल नोट इन ट्रायंगल एबीसी विथ युजुअल नोटेशन, इफ कॉस बी बाय 2 ची व्हॅल्यू रूटमध्ये सी प्लस ए अपॉन 2a दिली आहे आणि तुम्हाला ए स्क्वेअरची व्हॅल्यू काढायची आहे आणि कॉस बी बाय 2 दिला आहे. बरं हे तर फारच विचार करण्यासारखं आहे, येईल का आपल्याला करता हे. चला करून बघूया एकदा, ट्राय तर करता येईल मुलांनो. कॉस बी बाय 2 इक्वल टू रूटमध्ये किती रे, सी प्लस एला डिवाइड बाय 2a. याला आपण काय करू शकतो, स्क्वेअर रूटमध्ये यस इंटू यस मायनस बी डिवाइड बाय काय होईल रे, ए सी होईल बरं का. ए इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ हाफ अँगल फॉर्म्युला वापरला मी, सी प्लस ए डिवाइड बाय 2a. स्क्वेअरिंग केलं, यस इंटू यस मायनस बी डिवाइड बाय ए सी इक्वल टू सी प्लस एला डिवाइड बाय काय लिहिता येईल रे, 2a. दोन्ही बाजूनं असं काय जे कॅन्सल होईल, ए आणि ए तर कॅन्सल होणारच आहे. चला 2 मल्टिप्लाय केले, 2s इन ब्रॅकेट यस मायनस बी आणि सी इकडे मल्टिप्लाय केला तर सी इन ब्रॅकेट काय रे, सी प्लस ए. बरं काय करू शकतो मी, 2s म्हणजे काय लिहिता येईल रे, ए प्लस बी प्लस सी लिहिता येईल सर. आणि 2s म्हणजे काय लिहिता येईल, ए प्लस बी प्लस सी. हे जरा अवघडच दिसतंय. आपल्याला ए स्क्वेअर काढायचा आहे. एक अजून थोडंसं वेगळी काहीतरी गोष्ट वापरण्याचा प्रयत्न करूया आपण. जर इथे पण 2s आहे ना, 2s ठेवले, सी इंटू सी प्लस ए डिवाइड बाय हे एस मायनस बी इथंच ठेवतो 2 मिनटासाठी. आणि मला सांगा 2ने वरती मल्टिप्लाय केलं 2c इन ब्रॅकेट सी प्लस ए डिवाइड बाय 2ने मल्टिप्लाय केलं तर 2s मायनस 2b. मग हे 2ने इकडं हे टाकलं आपण तर काय होईल बरं, 2hची व्हॅल्यू किती, ए प्लस बी प्लस सी. इथं किती आहे, 2c इन ब्रॅकेट सी प्लस ए डिवाइड बाय 2s म्हणजे किती, ए प्लस बी प्लस सी मायनस 2b. या बाजूला कोण आहे, ए प्लस बी प्लस सी आहेत. हे जर इकडं आणलं आणि नीट विचार केला आणि लिहिलं तर ए प्लस सी मायनस बी होतील. या बाजूला किती आहे, 2c इन ब्रॅकेट सी प्लस ए. बरं यांची जोडी ए प्लस सी प्लस बी, ए प्लस सी मायनस बी म्हणजे काय झालं, हे ए प्लस सीचा स्क्वेअर मायनस बीचा स्क्वेअर. आणि हे 2c जर मध्ये मल्टिप्लाय झालं तर 2cचा स्क्वेअर प्लस काय होईल रे, 2ac. चला काहीतरी करतोय आपण.
याचं एक्सपान्शन केलं तर ए स्क्वेअर प्लस 2ac प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. इकडं कोण आहे रे 2c स्क्वेअर प्लस 2ac प्लस 2ac काय झालं कॅन्सल. राहिलं कोण आहे रे या बाजूला ए स्क्वेअर राहिला आहे सर प्लस सी स्क्वेअर आहे मायनस बी स्क्वेअर आहे इज इक्वल टू 2c स्क्वेअर आहे. बरं मला कोणता कसली व्हॅल्यू काढायची ए स्क्वेअरची व्हॅल्यू काढायची म्हणजे ए स्क्वेअर इक्वल टू 2c स्क्वेअर आहे प्लस सी स्क्वेअर तिकडे गेला मायनस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर तिकडे गेला प्लस बी स्क्वेअर. म्हणजे ए स्क्वेअरची व्हॅल्यू ही सी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर येते किंवा बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. ऑप्शन दिसतंय का यस सर दिसलाय ऑप्शन सी ऑप्शन मॅच होतोय. मस्त छान क्वेश्चन होता हा पण सोडून दाखवला आपण तो. ओके हा एक आहे थोडा मोठा आहे. ओके मग हा काही छोटा असणार आहे का हा पण मोठाच आहे ठीक आहे. तर हा एक करूया आपण मुलांनो. विथ युजल नोटेशन ट्रायंगल ABC 3 मी बाजूला केले ते आपण घेणार आहे काय प्रॉब्लेम. विथ युजल नोटेशन्स इन ट्रायंगल ABC द लेंथ ऑफ 2 साइड्स आर 10 and 9. दोन साइड 10 and 9 है रिस्पेक्टिवली. इफ अँगल ABC आर इन AP दिला आहे. ABC हे 3 अँगल AP मध्ये आहे आर इन AP. इसका मतलब क्या होता है बच्चों 2B ही व्हॅल्यू A प्लस C एवढी आहे. जर मी दोन्ही बाजूंना B ॲड केला तर 2B प्लस बी इक्वल टू A प्लस बी प्लस सी. याचा अर्थ मी याला काय लिहू शकतो रे 180. या बाजूला काय लिहू शकतो रे 3B. याचा अर्थ B इक्वल टू किती आले रे 60 डिग्री. काहीतरी मिळालं ना आयुष्यात. चला याच्यावरनं B इक्वल टू 60 डिग्री मिळाला आहे. बरं मला सांगा B अँगल मिळाला आहे. तुम्हाला दोन साईड माहिती आहे A आणि 10 आणि 9. तर तुम्हाला पेरीमीटर काढायची आहे म्हणजे सम ऑफ द 3 साईड काढायची. समजा A ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 10 B ची व्हॅल्यू तुम्ही घेतली आहे 9 आणि C साईड तुम्हाला माहिती नाही. C साईड आपल्याला फाइंड आउट करायची. तुम्हाला कोणता अँगल माहिती आहे कॉस B. मग आपण कॉस Bचाच फॉर्म्युला वापरूया. काय होतं आहे बघा कॉस B माहिती आहे ना तर कॉस Bचा फॉर्म्युला काय होईल A स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिवाइड बाय 2AC. चालेल हाच फॉर्म्युला वापरला कारण माहिती आहे. कॉस B किती आहे 60 डिग्री आहे. Aचा स्क्वेअर म्हणजे 10चा स्क्वेअर 100 C स्क्वेअर नाही माहिती पण Bचा स्क्वेअर 81 डिवाइड बाय 2 इंटू किती रे A ची व्हॅल्यू 10 C नाही माहिती आहे. कॉस 60ची व्हॅल्यू 1/2 100मधनं 81 गेले 10तून 1 गेल्यावर 9 राहतात सर 19 का म्हणजे 19 19 प्लस सी स्क्वेअर डिवाइड बाय 2 इंटू 10 इंटू C. चला अपॉन टू गेले इकडं 10C होतील इकडं आल्यावर 19 प्लस काय झालं रे C स्क्वेअर. ट्रान्सफर केलं C स्क्वेअर पहिल्या नंबरला 10C इकडे आले मायनस 10C हे 19 आहे इज इक्वल टू 0. 19 हे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालं पण फॅक्टर्स पडतील का याचे नाही पडणार आहे. मग आपला तोच फॉर्म्युला मेथड मायनस ऑफ -10 प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ -10चा स्क्वेअर 100 मायनस 4 इंटू A ची व्हॅल्यू 1 C ची व्हॅल्यू 19 डिवाइड बाय 2 इंटू 1. बच्चे लोक काय होईल रे प्लस मायनस मायनस प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ 100 मायनस 76 म्हणजे 24 झाले डिवाइड बाय 2. किती झाले मुलांनो हे 10 प्लस मायनस 6 4 जार म्हणजेच 2 रूट ऑफ 6 डिवाइड बाय किती रे 2. 2ने डिवाइड केलं तर 5 प्लस मायनस 2 रूट ऑफ 6 हे झालं C. पण मला सांगा आपलं जे उत्तर येणार आहे C ही साईड प्लसवालीच घेणार ना 5 प्लस 2 रूट 6 ही तुमचं काय झालं आहे मुलांनो C. तुमच्याकडे तिसरी साईड मिळाली आणि तुम्हाला पेरीमीटर काढायची. तर पेरीमीटरचा अर्थ काय होतो सम ऑफ 3 साईड म्हणजे A प्लस B प्लस C तिन्ही बाजूंची बेरीज करा. A किती तुमची 10 आहे B किती आहे 9 आहे आणि C किती मिळाले एवढ्यात 5 प्लस 2 रूट ऑफ 6 हा 6 आहे बरं का माझा. तर मुलांनो 10 प्लस 5 15 15मध्ये 9 मिळवले 24 का आणि प्लस पुढे किती रे 2 रूट ऑफ 6 प्लस 2 रूट ऑफ काय झाले 6 हे उत्तर आलेलं आहे. हे तुमच्या समोर आहे मुलांनो 24 प्लस 2 रूट ऑफ 6 हे तुम्ही आन्सर घेऊ शकताय. बरोबर आहे का नाही येस. ओके म्हणजेच तुमचा A इज द करेक्ट ऑप्शन. तुम्ही निगेटिव्ह का बरं नाही घेतलं कारण साईड निगेटिव्ह 5 मायनस 2 रूट 6 केलं तर ते उत्तर निगेटिव्हवाला मी घेतलेलं नाही आहे लक्षात घ्या. ठीक आहे नाही तर मग ते घेतलं तर मग तुम्हाला C ऑप्शन पण करेक्ट वाटायला लागेल लक्षात घ्या. ओके तर हे आहेत पुढचे क्वेश्चन्स.
पण हे नेक्स्ट सेशनमध्ये आपण कंटिन्यू करायची का? इन ट्रायंगल ए विथ युजुअल नोटेशन बी साइन सी बी कॉस ए सी कॉस बी इक्वल टू 42 एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी तुम्हाला काढायचा आहे बरं का. तर मुलांनो हा क्वेश्चन एकदा मी लिहून बघतोय. बी साइन सी इन ब्रॅकेट किती रे बी कॉस सी प्लस सी कॉस ऑफ बी इज इक्वल टू किती रे 42. तुम्ही नीट जरा ऑब्झर्व करा बरं. याला काय म्हणू शकतो आपण? हा प्रोजेक्शन रूलने हा काय झाला मुलांनो बी कॉस सी सी कॉस बी म्हणजे ए झाला. हा काय रे बी इंटू साइन ऑफ सी इज इक्वल टू किती रे 42. ए पुढे लिहिला ए बी साइन ऑफ सी इज इक्वल टू किती रे 42. हे आलं आहे. तुम्हाला एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय माहिती आहे? माहिती का 1/2 ए बी साइन ऑफ सी. हा फॉर्म्युला पाठ आहे का तुमचा? म्हणजे किती रे 1/2 इंटू ए बी साइन ऑफ सीची व्हॅल्यू किती आहे 42 आहे. दोन्ही डिवाइड करा 2 2 4 4 2 1 2 म्हणजे आन्सर किती आलं रे 21 स्क्वेअर युनिट्स. हे उत्तर आलं आहे. किती पटकन आलं आहे बघा. कोणता ऑप्शन करेक्ट आहे मग? 21 हा तुमचा काय करेक्ट ऑप्शन आहेत. तर मुलांनो अशा रीतीचे पुढे अनेक क्वेश्चन आहेत जे आपण एक एक करत बघणार आहे. तुमच्यासमोर काही क्वेश्चन्स दाखवतो आहे मी जे आपण बघूया. ठीक आहे. तर हे इथपर्यंत आल्यानंतर इथून जे सुरू होतात मुलांनो ते इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिकचे प्रॉब्लेम आहेत. तर पण ते आपण एक एक करत जाणार आहोत. एका सेशनमध्ये मला वाटतं एवढे क्वेश्चन्स मी घेतलेले आहेत. साधारणतः किती क्वेश्चन घेतलेत मी तुम्हाला सांगतो. 2-3 आपण फक्त मिस आउट केले होते. तर 32 म्हणजे 31 साधारणतः 30च्या आसपास काहीतरी क्वेश्चन झालेले असणार आहेत. पुढच्या सेशनमध्ये आपण त्याला कंटिन्यू करू आणि त्याला पूर्ण करूया जे उरलेत ते. म्हणजे पार्ट 1 आणि पार्ट 2 असे 2 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे लेक्चर्स बनतील. एकाच लेक्चरमध्ये याला फॉरवर्ड करत नाही आहे मी. चला मुलांनो मला वाटतं हे सेशन तितकंच मजेदार तुम्हाला वाटलं असेल आणि प्रत्येक प्रॉब्लेम कसा सॉल्व केला आहे हे तुम्हाला समजलं असेल. तर हे सेशन नक्कीच तुम्ही काय करणार आहात? लाईक करणार आहात आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करणार आहात. पुढचं पार्ट 2चं सेशन नेक्स्ट डेमध्ये मी घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. आणि त्यानंतर मग नेक्स्ट टॉपिक असणार आहे वेक्टर्स घेणार आहे मी अगोदर. त्यानंतर लाईन अँड प्लेन घेणार आहे. जे महत्त्वपूर्ण टॉपिक आहेत जी जास्तीत जास्त MCQs त्यावरती विचारले जातात असे टॉपिक पहिले घेणार आहात आणि नंतर छोटे छोटे काही टॉपिकवाले आहेत ते आपण घेऊया. तर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा हे मात्र नक्की आहे मुलांनो. ठीक आहे. तर भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच.